पण तुम्ही परब्रह्माचं मंदिर बघितलात का अख्ख्या वर्ल्ड मध्ये किंवा अख्ख्या युनिव्हर्स मध्ये? नाही. परब्रह्माचं मंदिर कुठंच नाही. जर तुम्हाला परब्रह्म जर बघायचं असेल, साक्षात परब्रह्माचं जर कलियुगामध्ये जर दर्शन करायचं असेल तर तो म्हणजे जगन्नाथपुरी आहे. जगन्नाथमध्ये साक्षात परब्रह्म, परमेश्वर, ज्याला आपण परमात्मा पण म्हणतो, भगवंत, देव, तुम्ही कुठला त्यांना शब्द द्याल ते जे आहेत ते जगन्नाथ आहे. असं म्हणतात की त्या पुरीमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या तुम्हाला एक वेगळे व्हायब्रेशन जाणवतात आणि जेव्हा जोपर्यंत जगन्नाथजी तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही पुरीमध्ये पाऊल टाकू शकत नाही. याविषयी काय सांगाल? जगन्नाथजींना जर आयलीड असले असते, पापण्या असले असते, त्यांनी डोळे बंद करून झाकून उघडण्यापर्यंत कुठला तरी एखादा भक्त निघून गेला तर त्याच्यावर ते इतकं ते जगन्नाथजी प्रेम करतात. एकही भक्त माझ्या समोरून नजरेसमोरून जाऊ नये म्हणून जगन्नाथजींना ते आयलीड्स नाही आहेत. मी वर्षातून 7 दिवस मी माझं श्री मंदिर सोडून, माझं रत्नसिंहासन सोडून, तुझं मातृत्वाचं, तुझं जे काही तुझं प्रेम आहे, तुझ्या हातचं मी जेवण जेवण्यासाठी किंवा तुझं हे करण्यासाठी मी वर्षातून 7 दिवस मी तुझ्याकडे येईन. म्हणून गुंडीजा मंदिर जे आहे त्यासाठी रथयात्रा निघते आणि रथयात्रेला दुसरं नाव आहे गुंडीजा यात्रा देखील म्हणतात. म्हणून रत्नसिंहासन सोडून पूर्ण गर्भगृहातले जे मूर्ती आहेत जगन्नाथजींचे विग्रह ते रथामध्ये बसून गुंडीच्या महाराणीकडे घेऊन गेला जातात. जगन्नाथजींचं रुटीन सुद्धा एक सामान्य व्यक्तीप्रमाणे असतं, तर ते काय आहे? म्हणजे असं म्हटलं जातं की जगन्नाथजींचा रथ जो कोणी ओढतो त्याचं आयुष्याचा रथ पूर्ण जगन्नाथच ओढतात. अरे बापरे. नमस्कार, जय जगन्नाथ. आजच्या एपिसोडची सुरुवात मुद्दामून काहीशी वेगळी आहे, कारण की जगन्नाथजींविषयी बोलण्याची खरं तर आपली पात्रता नाही आहे, परंतु त्यांना थोड्याफार फरकांनी समजण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या डोक्यात खूप सारे प्रश्न आहेत, जसं की जगन्नाथजींच्या रसोईमधलं अन्न कधी कमी पडत नाही, कधी उरतही नाही. जगन्नाथजींच्या मंदिरावरचा ध्वज हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो, हलतो, किंवा जगन्नाथजींचा रथ अशा काही लोकांनी ओढला जातो, किंवा जगन्नाथजी त्या रथयात्रेत अनेक लीला दाखवतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमधनं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, कारण ही जगन्नाथाचीच इच्छा आहे असं समजूयात. तर खास अक्कलकोटवरून आज मयूर स्वामी आज आपल्या सोबत आहेत. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला म्हणजे जगन्नाथजींना जाणून घ्यायचं आहे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण सुरुवात करूयात. जगन्नाथजींचं प्रणाम मंत्र आहे, ते प्रणाम मंत्र घेऊन आपण एपिसोडला सुरुवात करूया. ओम नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. जगन्नाथाय ते नमः. जगन्नाथाय ते नमः. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. प्रार्थना खूप सुंदर आहे.
आणि रोमांच उभे राहिले ऐकल्यानंतर. तर मला म्हणजे जगन्नाथजी म्हणजे जगन्नाथजी आणि जगन्नाथपुरी हे एक 4 धामपैकी एक आहे, एवढंच साधारणतः महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणजे अनेकांना माहितीही असेल, परंतु मी तेवढंच ऐकलं होतं किंवा त्यांच्या मूर्ती थोड्या वेगळ्या दिसतात. हो. तर हे नेमके भगवान काय आहेत, तर याची थोडासा उलगडा आधी केला तर छान वाटेल. हो. तुम्ही जसं म्हणलात, जगन्नाथपुरी एक पहिल्यांदा म्हणजे कुणीही जगन्नाथपुरीला ओळखतं ते 4 धामापैकी एक धाम आहे म्हणून ओळखतं. जसं की सत्ययुगामध्ये बद्रीनाथ धाम आहे, त्रेतामध्ये रामेश्वर होऊन गेले किंवा रामनाथ आहे असं म्हणतात, आणि द्वापर युगात श्रीकृष्णाचं जे द्वारकाधीश आपण म्हणू शकतो, आणि ह्या संपूर्ण कलियुगाचं जे महत्त्वाचं आणि मुख्य धाम मानलं जातं ते म्हणजे जगन्नाथपुरी धाम मानलं जातं. असे आमचे गुरु म्हणजे सर्वांचेच आद्य गुरु शंकराचार्यांनी स्थापना केलेले हे मुख्य 4 धाम आहेत. पण आपण ज्या वेळेस जगन्नाथाला 4 धामापैकी एक धाम बघतो, फक्त तिथं संपत नाही. हे जगन्नाथ हे शब्द जे आहे हे शंकराचार्यांनीच दिलेलं आहे. जगन्नाथाचं आधीचं नाव होतं पुरुषोत्तम. ओके, म्हणजे विष्णूचा अवतार. विष्णू आहे, विष्णू तर आहेच. प्रत्येक वेळा सर्वांना सांगत असतो विष्णू आहे, कृष्ण आहे, पण जगन्नाथ म्हणजे ह्या कलियुगातला हे जे भगवंत ज्याला म्हणतो आपण, ज्याला देव म्हणतो, देवाचा अवतार आहेत, भरपूर अवतार आहेत. कृष्ण आहे, राम आहे, विष्णू आहे, शंकर आहेत, गणपती आहे, भरपूर असे आपल्या हिंदू धर्मात देवाचा अवतार आहेत. पण जगन्नाथ अवतार नाही. एका फॉर्मॅटमध्ये एक कृष्ण किंवा विष्णू असं तिथंच एक सीमित वर्ड आपण जगन्नाथाला यूज करू शकत नाही. जगन्नाथ अवतारी आहेत. जगन्नाथामधूनच अवतार अनेकांचा निर्माण झालेला आहे. जसं की आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणतात वेगवेगळ्या अवताराने देवाची आपण पूजा करतो किंवा देवाचं आपण आपल्या पद्धतीनं आपण साधना करतो. पण तुम्ही पाहता तिरुपती बालाजीमध्ये तिरुपती व्यंकटेश्वर आहेत, आपल्या मुंबईच्या सिद्धिविनायकमध्ये सिद्धिविनायक गणपतीच्या रूपात आहेत, किंवा अशा कालिका मंदिरमध्ये गेला तर कालिका दिसेल, देवीचं रूप दिसेल. पण तुम्ही परब्रह्माचं मंदिर बघितलात का अख्ख्या वर्ल्डमध्ये किंवा अख्ख्या युनिव्हर्समध्ये? परब्रह्माचं मंदिर कुठंच नाही. जर तुम्हाला परब्रह्म जर बघायचं असेल, साक्षात परब्रह्माचं जर कलियुगामध्ये जर दर्शन करायचं असेल तर तो म्हणजे जगन्नाथपुरी आहे. जगन्नाथमध्ये साक्षात परब्रह्म, परमेश्वर, ज्याला आपण परमात्मा पण म्हणतो, भगवंत, देव, तुम्ही कुठला त्यांना शब्द द्याल ते जे आहेत ते जगन्नाथ आहे. आजकाल सोशल मीडियामुळे जगन्नाथजींविषयी खूप सारी माहिती लोकांपर्यंत पोहोचते. असं म्हणतात की पुरीमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या तुम्हाला एक वेगळे व्हायब्रेशन जाणवतात, आणि जोपर्यंत जगन्नाथजी तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही पुरीमध्ये पाऊल टाकू शकत नाही. याविषयी काय सांगाल? हो, ज्यावेळेस ब्रह्माजींनी ह्या सगळं संपूर्ण सृष्टीचं निर्माण केलं होतं तेव्हा पुरीला खूप वेगळं ठेवलंय. पुरी बाकीचं सगळं लौकिक धाम असेल तर पुरी अलौकिक धाम आहे. असं म्हटलं जातं की आपण मेलो, आपलं मृत्यू झाल्यानंतर आपल्याला स्वर्गामध्ये किंवा वैकुंठामध्ये सगळे देवी देवता दिसतील तुम्हाला. म्हणजे पंढरपूर म्हणा, काशी म्हणा, वृंदावन, मथुरा, तुम्हाला सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेता येईल. त्या तीर्थक्षेत्र तुम्हाला भूवैकुंठात भेटतील. पण जगन्नाथपुरी फक्त पृथ्वीवर आहे. इतकं अलौकिक धाम आहे ते. आपल्याला या मानवी जीवनामध्ये आपल्याला हे भेटलंय, आणि आपण ह्या जगन्नाथाविषयी चर्चा करतोय किंवा आपल्या तोंडून जगन्नाथ येतोय किंवा आपल्या प्रेक्षक लोक जगन्नाथाबद्दल ऐकतायत, हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे खरं तर बघायला गेलं तर. कारण असं म्हटलं जातं की ह्या आपण जसं आपलं घरचं कुलदैवत असतात, कुलदैवत किंवा देवी पण असतात, असं म्हटलं जातं की वर्षातनं एकदा जायला पाहिजे, नारळ फोडायला पाहिजे किंवा प्रसाद अर्पण केलं पाहिजे, मान सन्मान केलं पाहिजे, नाहीतर देवी कोपती किंवा देव कोपतो, किंवा घरातले काहीतरी विघ्न वगैरे झाले तर नाही कुलदैवताला तुम्ही जाऊन या असं म्हणतात. जगन्नाथ तर आपल्या कलियुगचे इष्ट देवता आहेत. म्हणजे कलियुग मधले जितके काही आपण जन्म घेतलेला आहे त्यांचं सर्वांचं इष्ट देवता
असं म्हटलं तर जगत के नाथ जगन्नाथ म्हटलं वा, जातं. असं जगत के नाथ ह्या संपूर्ण जगामधले जे की सृष्टी आहे. आणि जगन्नाथजींचा अजून एक जगन्नाथ हा वर्डला आपण किती डिफाईन करायला जाऊ ते कमीच आहे. जगंता देखील म्हणलं जगत, जगत नियंता असं देखील म्हणलं जातं किंवा ह्या जगताचं संपूर्ण लीडर त्याला म्हणलं जातं. आणि जगन्नाथ जेवढे काही सृष्टी आहे आपल्या सृष्टीमध्ये, जेवढं काही अन्न आहे, जेवढं काही सजीव गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये प्राणी पक्षी पण आले आणि जेवढं अन्न वगैरे असतं, भाजीपाला म्हणा किंवा सगळे हे सगळं अन्न आहे, त्या सगळ्या अन्नाचा नाथ जगन्नाथ, अन्नाचा नाथ देखील त्याला जगन्नाथजींना म्हणलं जातं. हे अद्भुत आहे, खरंच अद्भुत आहे. म्हणजे ऐकताना पण असे काटे रोमांच उभे राहतात की हे नक्की काय सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अजूनही या काळामध्ये इतक्या सगळ्या गोष्टींची अनुभूती तुम्हाला पदोपदी जाणवते. हो, त्यांची कृपा आहे. आणि जगन्नाथ हे विषयच असा आहे, असं म्हटलं जातं की जिसके ओडिसामध्ये म्हटलं जातं की जिसके लाईफ में जगन्नाथ जी आए उसका लाईफ जिंगालाला. अच्छा, हा, ते कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्या रूपात येतात. मी म्हंटल ना, आपण जगन्नाथ विषयी ऐकतोय बोलतोय, हे पण खूप परमभाग्याची म्हणजे आता ऑन स्क्रीन जेव्हा लोक आपला पॉडकास्ट आता युट्यूबवर बघतायत, त्यांच्या समोर हा पॉडकास्ट आला, इट्स सेल्फ की जगन्नाथजींच्या मनात आहे की त्यांनी हे बघावं. हो हो, आपले जेवढे काही प्रेक्षक बघतायत ना, कुठलं तरी त्यांचं सौभाग्य आहे, परम भाग्य आहे, म्हणून जगन्नाथ ऐकायला भेटतो. जगन्नाथाविषयी जगन्नाथाचं स्वरूप पण एका सोर्स मध्ये येतं की तो कथेतूनच निर्माण झालेला डीटी आहे, तिथे तर येणारच मी. हो हो. त्यामुळे जगन्नाथ विषयी ऐकणं किंवा जगन्नाथाचं एक आता आपण असं डिफाईन करायला गेलो, ह्या संपूर्ण सृष्टीवरचं सर्वात जर पॉवरफुल शक्तिशाली वर्ड कुठला आहे असं जर मला एक विचारलं तुम्ही, तर मी सांगेल जगन्नाथ. म्हणून ओडिया कल्चरमध्ये, ओडिसा जगन्नाथ कल्चरमध्ये सगळेजण प्रत्येकाने भेट घेत असताना जय जगन्नाथ म्हणून भेट घेतात. जय जगन्नाथ. खरंच म्हणजे आज तर मी खरोखर म्हणजे ही जी सगळी प्रश्न माझ्या मनात पहिल्यापासून होते, ते प्रश्न त्याची उकल तर मी आता तुमच्याकडनं घेणारच आहे. पण सगळ्यात पहिले मला असं त्या ज्या जगन्नाथजींच्या मूर्ती आहेत त्यांच्याविषयी मला ऐकायचं की त्या असं म्हटलं जातं की त्या अपूर्ण आहेत किंवा काय त्याचं स्वरूप काय आहे. जसं तुम्ही म्हणालात जगन्नाथजी अपूर्ण आहेत, ते अपूर्ण मध्येच कुठेतरी पूर्णत्व आहे असं मी म्हणतो. जगन्नाथजी आता सुरुवातीला बोलल्यासारखं म्हटलं, एक फॉर्म मध्ये नाही आहेत ते कुठल्याच. आपण वैष्णव लोक जास्त करून जे आहेत त्यांना कृष्णाच्या रूपात किंवा विष्णूच्या रूपात त्यांचं पूजा करतात. आणि शैव लोक जे आहेत, काही तिकडच्या भागातले शैव लोक, त्यांना भैरव शंकरच्या नावाने पूजा करतात किंवा शंकरच मानतात. आणि काही ओडिसा, आसाम, बेंगॉल तिकडच्या साईडला ईस्ट इंडियाकडे जर गेलात आपण, तिकडे सगळे जगन्नाथजींना साक्षात दक्षिणकाली म्हणतात. अच्छा, हो, उग्रतारा, शूलपाणी, सुभद्रा महाभुवनेश्वरी, नीलाद्रौतो जगन्नाथ, साक्षात दक्षिणाकालिका. साक्षात जगन्नाथजी दक्षिणाकालिका म्हणतात, कारण त्यांच्या स्त्री तत्वानेच पूजा होते. जगन्नाथजींना नथ गाठलं जातं आणि जगन्नाथजींना साडी घातली जाते, जगन्नाथजींना साडी नेसवलं जातं. आपण त्या मग पर्टिक्युलर वेनी गेलो तर मग जगन्नाथजी तुम्हाला पूर्ण कालिका दिसेल, दक्षिण काली दिसेल. आणि जगन्नाथजींना ओडिसा हे भाग जे आहे ते आदिवासी भाग आहे. आदिवासी लोक जास्त जंगलातच राहतात, ते कुठल्या मंदिरामध्ये वगैरे येत नाहीत. आपण कांतारामध्ये वगैरे पाहिलंय ते सगळ्या गोष्टी. आदिवासी लोक जगन्नाथजींना वृक्ष देवता म्हणून देखील पाहतात, त्यांचं वृक्ष देवता म्हणून देखील पाहतात. आणि जगन्नाथजी परवाच आपला स्थान यात्रा पण होऊन गेले 29 जूनला. जगन्नाथजी गणपतीचा भेस घेतले होते, आणि जगन्नाथजी गणपती पण आहेत. जगन्नाथजींना तुम्ही कुठल्या वेशामध्ये बघाल, जसं भाव तसं देव, असं जो म्हणतो तसं. आणि जगन्नाथजी पुरुष पण आहेत, जगन्नाथजी स्त्री पण आहेत. आणि जगन्नाथजींना अधुरे, आपण अपूर्ण असं म्हणलात, ते कुठेच पूर्ण नाहीत. तो निराकार आहे. आपले हात जे आहेत, आपल्या हाताला सीमा आहे कुठेतरी, आपले हात इथपर्यंत जाऊ शकतो. जगन्नाथजींना तुम्ही बघितलं, हात नाही म्हणलो, हात आहेत, 2 भुजा आहेत जगन्नाथजीला, त्याला महाबाहू म्हणतात जगन्नाथजींना. जगन्नाथजींना आता आम्ही 5 बोटे लावले तर तो हात कम्प्लीट होतो, पण माहित नाही तो किती मोठा आहे. जगन्नाथजींना पाय नाही आहेत, पाय आपल्या इथपर्यंतच आहेत, आपल्याला सीमित आहोत आपण, पण जगन्नाथजींचं पाय
किती मोठं आहे माहित नाही. आणि सध्याला एक चर्चा आहे हो, ते जगन्नाथ चक्का नयन खूप रील फिरतात हो. त्याच्या. आपण कुठलेही एक ट्रँगल ड्रॉ करा, त्याची एक बिंदू असते, किंवा एक आयत करा किंवा चौकन करा, त्याची एक बिंदू, एक टोक असते, असं ड्रॉ केलं जातं. पण वर्तुळ हे असं आहे की त्याचं आपल्याला बिंदू नाही भेटत, तो किती मोठा आहे सांगता येत नाही. तसं जगन्नाथजींचे जे दोन्ही डोळे आहेत ते किती मोठे आहेत आपल्याला माहित नाही. काय काय आणि त्यांनी काय काय दडलेलं आहे, काय काय त्याच्यामध्ये लपलेलं आहे, तो किती मोठा आहे तो माहित नाही. त्याला म्हणतात चक्का नयन. जसं रथयात्रेचा जो चाक असतो, ते चाका एवढा तुझ्या दोन्ही डोळे मोठे आहेत, असं आपण त्यांना म्हणलं जातं. आणि जगन्नाथजींचे आयलिड्स नाही आहेत, डोळ्यांचे पापण्या नाही आहेत. असं म्हटलं जातं की आपण बाकीच्या देवी देवता लोकांना आपण दर्शन घ्यायला जातो कुठेही गेलं तर, पण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर उलट आहे. जगन्नाथजी आपल्याला पाहतात. आपण भक्त आपण सारे जात असतो गर्भगृहातून, आपण तर जगन्नाथजींना बघून दर्शन घेतो, पण जगन्नाथजी आपल्याला पाहतात. असं म्हटलं जातं की तिकडच्या भागामध्ये जगन्नाथजींना जर आयलिड असले असते, पापण्या असले असते, त्यांनी डोळे बंद करून झाकून उघडण्यापर्यंत कुठला तरी एखादा भक्त निघून गेला तर त्याच्यावर ते इतकं ते जगन्नाथजी प्रेम करतात. एकही भक्त माझ्या समोरून नजरेसमोरून जाऊ नये म्हणून जगन्नाथजींना ते आयलिड्स नाही आहेत, किंवा जगन्नाथजी अपूर्ण नाही आहेत, पूर्ण आहेत, निराकार आहेत. तो सच्चिदानंद आहे, अपूर्णातच पूर्णत्व आहे, पूर्ण आहे, पूर्ण. मस्त. खूपच म्हणजे जितकं जाणून घेऊ तितकी उत्सुकता वाढतीये. पण मग त्या मूर्ती पण पर्टिक्युलर, म्हणजे मगाशी आदिवासींचा उल्लेख आला तर त्या मूर्ती सुद्धा काष्ठापासून बनवलेल्या असतात. हो. तर त्याची एक स्टोरी आहे, ती आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता जसं म्हणलं की जगन्नाथ हे कलियुगचे इष्ट देवता आहे. आपण बघतो बाकी देवी देवतांचा जो स्वरूप आहे तो शाळीग्राम मध्ये असतो, किंवा कुठल्या तरी पितळ्याच्या मूर्ती असतो, सोन्यामध्ये असतो, चांदीमध्ये असतं. पण जगन्नाथजी हे आहेत नीमच्या लाकडाचे आहेत. का तर ते सजीव आहे. बाकीचं जे आहेत ते निर्जीव आहेत. जगन्नाथजींचं लाकडामध्ये जे आहे, कारण त्यांच्या आतमध्ये ब्रह्मपदार्थ आहे, ज्याला खूप कृष्णाचं हृदय देखील आहे म्हणतात. तो कृष्णाचं हृदय नाही, आपण त्याच्याकडे बोलणार आहोतच. तर सत्ययुगात मधली ही गोष्ट आहे. इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता अवंतीपूरचा, आताचा मध्य प्रदेशामधला. खूप मोठा विष्णू भक्त होता तो. मग त्याला एकाने सांगितलं की तुला ब्रह्म परमेश्वराचं जर दर्शन घ्यायचं असेल तर एक नीलाद्री पर्वत, एक नीलमाधव म्हणून तिथे देव विराजलेला आहे, तू तिथं दर्शन घे, तुला साक्षात परमब्रह्म परमेश्वराचं तुला दर्शन होईल. असं म्हणून सांगितल्यानंतर तो सांगून जातो. राजा बेचैन होतो, मला कधी एकदा तिथं जाऊन दर्शन घ्यायचंय. असं तो राजाला झोप पण येत नाही. मग तो विचारात पडतो. मग त्या राज्यामध्येच एक ब्राह्मण व्यक्ती असतो, त्याचं नाव असतो विद्यापती. खूप चतुर असतो. त्याला एकदा सांगतो राजा की असं असं एक ठिकाण सांगितलंय, ठिकाणाचं नाव वगैरे माहित नाही, पण तिथं त्या पर्वतावर नीलमाधव नावाचा एक परब्रह्म आहे, जो साक्षात परब्रह्म सत्ययुगामध्ये आहे. तो सर्वांना दर्शन द्यायचंय मला. मग त्याला घेऊन यायचं इकडं, संपूर्ण राज्याला दर्शन द्यायचंय मला म्हटल्यानंतर विद्यापती जातो, हुडकत जातो. त्याला आज्ञा मिळत जाते, देवाचा आज्ञा मिळत जाते. तिथं गेल्यानंतर एक पर्वत दिसतं त्याला, एक निळासा स्फटिक जसं प्रकाश देतो तसा एक निळ प्रकाश दिसतं त्याला. मग विद्यापती म्हणतो हेच ते आहे, पण जाण्याचा रस्ता माहित नाही कारण पर्वत असतो मोठा. मग त्या पर्वताच्या पायथ्याशी एक वस्ती दिसते त्याला, म्हणजे आदिवासी जमातीची असते, त्याला शबर जात म्हणतात. त्यांचा जो मुख्य व्यक्ती असतो त्याचं नाव असतो विश्ववसू. मग तो विद्यापती तिथं जातो. मग तिथं गेल्यानंतर लोक ओळखतात, तू कुठून आलास, किंवा एक राजघराण्यातून आल्यासारखं दिसतोयस, कशासाठी आलास. पण तिथं गेल्यानंतर तो सांगतो, तो सांगत नाही की मला नीलमाधवाचं दर्शन घ्यायचंय लवकर, कारण लोक मारतील त्याला, कारण आदिवासी लोक त्यांच्या जमातीमध्ये येऊ देत नाही. त्याच्यानंतर तो जो विश्ववसू असतो तिथला, जो मुख्य व्यक्ती जो असतो त्या भागातला, त्याच्या मुलीशी तो प्रेमात पडतो त्याला.
म्हणजे मुलीच्या रूपातून मला तिथं वरती जाता येईल. अच्छा, लग्न झाल्यानंतर मग दर्शन घेता येईल अशा स्वरूपात. त्याच्या मुलीचं नाव असते ललिता. अच्छा. मग त्या ललिताशी लग्न करतो आणि त्या ललिताला सांगतो की तुमचे वडील जे रोज जातात वरती जाऊन दर्शन घेतात आणि त्या नीलमाधवचं दर्शन करून येतात, मला तिथं जायचंय. तसं ललिताला म्हटल्यावर ती पटकन हे करते, नाही म्हणते. तिथं कोणीच जाऊ शकत नाही, फक्त आमचे वडील जातात तिथं त्या नीलमाधवचं दर्शन करून येतात. कारण ते परमिशन नाहीये, परवानगी नाहीये वरती जायला. कारण तो मुख्य तिथला जो माझे वडील जाऊन दर्शन करून येतात किंवा तिथल्या पूजा करून येतात, त्याच्यानंतर साक्षात देवी देवता लोक सगळे तिथं त्या निळ्या स्फटिकाचं नीलमाधवचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे तू जाऊ शकत नाही आणि इथून कोणीच गेलं नाही अजून तिथे. तू तिथं जाऊ शकत नाही म्हटल्यावर खूप आग्रह करून, खूप मोठी स्टोरी आपण थोडक्यात सांगतोय. खूप आग्रह करून वर्षानं 1 वर्ष 2 वर्ष निघून गेल्यानंतर शेवटी बायको मानते तिची, ललिता आणि विद्यापती दोघं विश्ववसूला जाऊन सांगतात, एक दिवस मला घेऊन चला वरती. घेऊन चला म्हटल्यानंतर मग शेवटी तो सासरा असतो, शेवटी मानतो. आपण जाऊया उद्या सकाळी म्हणतो. त्यासाठी पुष्प चंदन वगैरे जे काही लागतं तो विद्यापती अगदी उत्साहीने सगळं तयार करून ठेवतो. मग विद्यापती विश्ववसू दोघे नीलमाधवच्या दर्शनासाठी निघतात. मग निघत असताना फक्त एक अट विश्ववसूंनी विद्यापतीला देतो, म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधणार मी. अच्छा. तिथं जायचा रस्ता कोणालाही माहित नाही आणि तुला पण नंतर माहित होऊ नये. कारण त्यांचं देव कोणीतरी चोरेल अशी त्यांना भीती असते. कारण तो परब्रह्म असतो, साक्षात परमेश्वर असतो. त्यामुळं विद्यापती पण खूप चतुर असतो. काही धान्य घेतो त्याच्या पोटलीमध्ये आणि ते दोघं जातात. धान्य थोडं 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 टाकत तो वाट सापडत तो वरती जातो आणि डोळ्यावरनं पट्टी काढलं जातं. साक्षात नीलमाधवाचं दर्शन होतं. एक मोठा असा स्फटिक असा ग्रंथामध्ये उल्लेख आहे स्कंदपुराणामध्ये की निळं असं त्याचा प्रकाश असतो, अलौकिक असा तो भगवंत असतो तिथं. मग त्यांचं दर्शन घेतात आणि रिटर्न येतात आणि विद्यापतीला कधी एकदा जाऊ आणि राजाला सांगू, इंद्रद्युम्न राजाला सांगू की तिथं आहे, आपण जाऊया आणि तिथून ते निघून जातात. सगळे राजाला घेऊन तिथे वरती येतात. पण तिथं पोहोचेपर्यंत तो नीलमाधव जो असतो तो पूर्ण तिथून गेलेला असतो, निघून गेलेला असतो. तो तिथे गेल्यानंतर नसतो. मग राजा संतापतो, मी एवढं काय पाप केलंय की मला तुम्ही दर्शन दिला नाही. तर तिथं नारद मुनी प्रकट होतात आणि नारद मुनी सांगतात की हे जे नीलमाधवचं दर्शन होतं ते इथपर्यंतच होतं असं आहे, पण तुझ्या हातून खूप मोठं कार्य घडणार आहे. जे कलियुगामध्ये साक्षात पुरुषोत्तम जगन्नाथांचं जे प्राकट्यक आहे ते तुझ्या हातून होणार आहे. तुझ्या रूपाने सगळ्यांना कलियुगमध्ये जगन्नाथजींचं दर्शन होणार आहे. त्यासाठी तुला यज्ञ करावं लागेल. ह्या नीलमाधवचं दर्शन होतं इथपर्यंतच होतं. विश्ववसू जे तिथल्या सेवा करत होते त्यांच्यापर्यंतच होतं आणि ते पर्टिक्युलर लोकांसाठीच होतं. पण राजा, तू आता सगळ्या लोकांना, भूतलावरील सर्व लोकांना, कलियुग मधल्या सर्व लोकांना तू जगन्नाथाच्या रूपाने तुझ्या हातून प्राकट्य होणार आहे. दर्शन देण्यासाठी तुझ्या हातूनच भगवान अवतरणार आहेत. तू जाऊन पुरीमध्ये नीलाचल धाम मध्ये यज्ञ कर. मग तुला पुढचं जे काही आज्ञा आहे ते यज्ञातून तुला भेटतील. मग गुंडीचा मंदिर, आजचं जे जगन्नाथपुरीमध्ये गुंडीचा मंदिर आहे तिथं जन्मभेदी पण म्हणतात जगन्नाथजींचं. तिथं येऊन राजा आणि ते सगळे लोक यज्ञ करतात मोठा. मग यज्ञातून राजाला असं एक आज्ञा येते की समुद्र किनारी जा, तिथं तुला काहीतरी संकेत भेटेल. एक काष्ट वाहतील, जे लिंबाचं मोठं काष्ट, ज्याला लाकूड पण म्हणू शकतो, ते वाहतील तुला. त्याच्या माध्यमातून तुला पुढचं कार्य करायचं, पुढचं देवी देवता कसं घडवायचं तुला मिळेल. मग सगळे लोक तिथे जातात. संध्याकाळच्या वेळ झालेली असते पूर्ण, यज्ञ देऊन आहुती दिल्यानंतर. तिथे गेल्यानंतर जिथून यज्ञ झालेलं असतं तिथून असा एक मोठा प्रकाश तो समुद्राच्या दिशेने जातो. जसं पश्चिमेकडे सूर्य मावळत जातो, इकडून प्रकाश पडत जातं. जसं काष्ट जवळ येतं, पुरीच्या दिशेला जसं काष्ट येतं, मग ते काष्ट येतं. मग राजा परत संतापतो किंवा राजाला प्रश्न पडते, हे तर मोठं काष्ट आहे,
ह्याचं मूर्ती कसं बनवायचं, किंवा हे देव 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 कशाचं म्हणायचं याला? किंवा देव बनवणार कोण? मग संपूर्ण जगन्नाथपुरीतल्या जेवढे काही कारागीर आहेत, मूर्ती बनवणारे कारागीर आहेत, त्याला महाराणा सेवा आहेत आपण असं म्हणतो, सुतार काम करणारे वगैरे सगळ्यांना बोलवतात. ते सगळे लोक येऊन त्यांच्या छन्नी हतोडी वगैरे असतात, ते मारण्याचा प्रयत्न करतात, पण ते उडून पडतात तिकडे तिकडे. नाही, ते होऊ शकत नाही. साक्षात विश्वकर्मा तिथे एका ब्राह्मणाच्या रूपात, एका वयस्कर एका म्हाताऱ्याच्या रूपात तिथे जातात आणि म्हणतात मी देव बनवणार आहे. फक्त एक अट आहे, 21 दिवस दरवाजा बंद करून मी आतमध्ये ह्या काष्टचं मूर्ती बनवणार, दरवाजा कोणी उघडायचं नाही. असं म्हटल्यावर राजा, आता देव बनवणार आहे म्हटल्यावर राजाला कधी एकदा दर्शन घेऊ असं वाटलेलं असतं. ते सगळ्या नियमअटींचं पालन करतात आणि एका त्यांच्या राजदरबारात नेऊन एका खोलीमध्ये त्याला काष्ट आणि त्या विश्वकर्माच्या रूपात जे आलेले असतात त्यांना सोडतात तिथे. मग रोज ठक 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 आवाज येतो, मूर्ती बनवायची. असं 1 दिवस होतं, 2 दिवस होतं, 3 दिवस, असं 14 दिवस होऊन जातं. रोज आवाज येत असतं. इंद्रद्युम्न राजाची बायको असते गुंडीजा, गुंडीजा महाराणी, आणि इंद्रद्युम्न राजा रोज पाहत असतात काय चाललंय काय नाही. मग दरवाजा बंद आहे. 15व्या दिवशी काय होतं, आवाजच येत नाही. मग आतमध्ये काय घडलं तर नसेल ना, काय आमच्या हातून काय पाप तर घडलं नसेल ना, आहेत की जिवंत आहेत की नाही, असं खूप प्रश्नात पडतात. गुंडीजा महाराणी इंद्रद्युम्न राजाला खूप कन्व्हिन्स करते की आपण दरवाजा उघडूया. इंद्रद्युम्न राजा म्हणतो नाही, 21 दिवस सांगितलंय, 21 दिवसाच्या नंतरच आपण उघडूया. पण गुंडीजा राणी ऐकत नाही, म्हातारा मेला तर नसेल ना, किंवा म्हाताऱ्याचं काय झालं पण बघू तरी, म्हणून ते दरवाजा ओपन करतात. तर ते दरवाजा ओपन केल्यानंतर पहिल्यांदा आता जे आपण जगन्नाथपुरीमध्ये जे मूर्ती बघत आहोत, जगन्नाथ, बलराम, सुभद्रा आणि सुदर्शन महाप्रभू, ह्यांचं पहिल्यांदा तिथं इंद्रद्युम्न राजाला दर्शन देतात जगन्नाथ महाप्रभू. तर त्यावेळेस सर्वप्रथम चतुर्धा विग्रहांचं दर्शन होतं. मग राजा परत प्रश्नात पडतो, मग आम्ही दरवाजा ओपन केल्यामुळं अर्धवटच मूर्ती राहिले का? त्याच्यानंतर नारद मुनी प्रकट होतात, असं नाही आहे, हे जे विग्रह दिसत आहेत तुम्हाला हे पूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत, हे ब्रह्म आहेत, सच्चिदानंद आहेत. हेच कलियुगामध्ये जगन्नाथाच्या रूपाने, पुरुषोत्तमच्या रूपाने दर्शन देणार आहेत, आणि ह्या मूर्तीतच तू मंदिरामध्ये स्थापन कर म्हटल्यानंतर हे चतुर्धा विग्रहाचं आता जो आपण मंदिर बघतोय जगन्नाथपुरीचं मंदिर, ह्या पुरी मंदिरमध्ये स्थापना केलं जातं. आपण आता जे जगन्नाथजींना बघतो ह्यांचं असं स्टोरी आहे. मग ते तसंच आहे, म्हणजे मोठे मोठे डोळे, ते हात आणि सगळं इतकं गोड लोभस म्हणून आपण त्याच्यात बघू शकतो. मग आता मंदिरात देव स्थापन झालेत, मग या मंदिराविषयी पण खूप सारे प्रश्न आहेत की बाबा त्याची सावली पडत नाही किंवा काय आहे, त्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आपण सांगू शकतो? जगन्नाथपुरी जे क्षेत्र आहे त्याला खूप नावाने ओळखलं जातं. आता जगन्नाथपुरी किंवा पुरी असं ओळखला जातो, पण शंकराचार्यांनी ते पुरी म्हणून नाव ठेवलं. त्याच्या आधी पुरुषोत्तम क्षेत्र होतं. जगन्नाथपुरीला शंख क्षेत्र देखील म्हणतात, नीलाचल क्षेत्र देखील. शंख क्षेत्र, जगन्नाथपुरीचं जे मॅप आहे, मॅपिंग, ते शंख आकाराचं आहे. हो. आणि जगन्नाथपुरीला नरसिंह क्षेत्र देखील म्हणतात. आणि जगन्नाथपुरीला नीलाद्री क्षेत्र देखील म्हणतात. सुरुवातीला तुम्हाला म्हटल्यासारखं हे जगन्नाथपुरी अलौकिक धाम आहे. कोणीही आपले प्रेक्षक गेले असतील किंवा कोणी जाणार असतील तर त्यांना अनुभव नक्कीच भेटेल तिथे गेल्यानंतर. तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये पाय ठेवल्याच तुम्हाला पुरी क्षेत्रामध्ये पाय ठेवल्याच एक वेगळं कंपन जाणवतं. मी कुठल्या तरी वेगळ्याच भूमीत आलेलो आहे असं जाणवतं तुम्हाला. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर, त्याचं दर्शन घेतल्यानंतर, त्याचा महाप्रसाद घेतल्यानंतर तर वेगळीच गोष्ट आहे ती. पण तुम्ही गेल्यानंतर फक्त पाय जरी ठेवला जगन्नाथपुरीमध्ये, एक वेगळीच ऊर्जा तुमच्यामध्ये येते. तर मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर जो जगन्नाथपुरी मंदिरावरचा ध्वज आहे तो रोज नित्य नियमाने गरुडा सेवायत म्हणून त्यांना म्हणतात, ते सेवायत लोक रोज बदलतात आणि तेही उलटे जातात, सरळ नाही जात, ते उलटे जातात. असे उलटे आणि विदाउट सेफ्टी, कुठल्याही सेफ्टी नाही. 365 दिवस वर जाऊन ते ध्वज बदललं जातं, नील चक्रवर्तीचे ध्वज. रोज बदलण्याचं काही कारण आहे का तिथे?
असं म्हणतात की एक दिवस जर मंदिरावरचा जर ध्वजा बदलला नाही तर 18 वर्ष मंदिर बंद होईल. हा, आणि तो आपल्या सनातन हिंदू धर्मातला जो मुख्य ध्वज आहे त्याला पतित पावन बाणा असं म्हणतात. आणि अलौकिक आहे असं म्हटलं जातं की 271 फूट आहे, 240 फूट आहे, 171 फूट आहे, असं जगन्नाथ मंदिरावरचा ध्वजाचं गणना केली जाते. पण असं म्हटलं जातं की जगन्नाथाचं मंदिराचं जो विमान आहे ज्याला आपण गर्भगृह म्हणतो ते किती फूट आहे कोणालाच माहित नाही, किती मोठा आहे माहित नाही. आताच एक रिसर्च झालं, जगन्नाथाच्या मंदिराच्या खाली एक टनल मिळालंय. असं म्हणतात की तिथं भूलोक आहे, पाताळ आहे. मग खाली पण किती काय आहे, जगन्नाथ मंदिराच्या खाली काय आहे, आणि आपण म्हणतो एवढं फूट आहे तेवढं फूट आहे, पण किती मोठं आहे ते माहित नाही. तिथल्या संपत्तीविषयी पण खूप काही कथा आहेत की कितीतरी लाखोची संपत्ती तिथे आहे, किंवा दुर्मिळ जे रत्न जवाहीर आहेत ते पण आहेत. खूप अनंत संपत्ती आहे, जसं देव अनंत आहे तसं तिथलं जे काही रत्न आहेत त्याला रत्न भंडार असं म्हटलं जातं. श्री लक्ष्मी मंदिर आहे तिथं, लक्ष्मीजींजवळ मालकीण आहे लक्ष्मीजी तिच्याजवळ आहे. असं म्हटलं जातं की फक्त जगन्नाथजींना आपण रथयात्रेमध्ये टीव्ही मध्ये बघतो, इथं चिता लावलं जातं जगन्नाथजींना. त्या चितामध्ये असे काही हिरे आहेत जे आपल्या असे काही हिरे आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जरी त्याला घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा तुलना केला त्याच्या संपत्तीशी तरी होऊ शकत नाही. हो बापरे, इतके हिरे आहेत, दुर्मिळ आहेत, इतके खूप दुर्मिळ आहेत, खूप दुर्मिळ असे हिरे आहेत. आणि जगन्नाथजींना सुनावेश केला जातो अगदी सुवर्णाने. आता रथयात्रेचा तो एक रिच्युअल भाग आहे. खूप सोन्याने जगन्नाथजींना मडवलं जातं, खूप रत्न आहेत, अजून काही त्यामध्ये शोध सुरू आहे. खूप हिरे आहेत. जगन्नाथजींचं एक रघुनंदन वेश म्हणून जगन्नाथजींचा रामाचा वेश होता, रामाचा वेश म्हणू आपण, तो 1905 मध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर अजूनपर्यंत झालेलं नाही, रिपीटच झालेलं नाही. का तर जगन्नाथजींना ज्या वेळेस रत्नसिंहासनावरती रघुनंदन वेश करतात त्यावेळेस जगन्नाथजी स्वतः राम असतात, बलरामजी लक्ष्मण आणि सुभद्रा मैया जे आहे म्हणजे सीताच्या भूमिकेत असतात. त्याच्यानंतर इथे सगळे हनुमंत, राम दरबार तिथं ठेवलं जातं. ते हनुमंतराया विभीषण वगैरे जे आहेत ते मोठे मोठे सोन्याचे आहेत, सुवर्ण आहेत. आणि रघुनंदन वेश मध्ये असे काही हिरे आहेत, त्यांना असे काही हिरे ज्याचं त्या हिऱ्याचं आपलं डायरेक्ट डोळ्यांवर जर तेज झालं तर इतके तीक्ष्ण आहेत ना ते तुमचे डोळे जातील. बापरे. त्यावेळेस अनेक 1905 मध्ये ज्यावेळेस रघुनंदन वेश झालं होतं त्यावेळेस अनेक लोक चिरडून मेलेत. एका दिवसाचा वेश होता तो 2 दिवस ठेवण्यात आला जगन्नाथजींना. इतके लोक दर्शनाला आले ना, इतके लोक दर्शनाला आले ना, चेंगराचेंगरी होऊन कितीतरी लोकांचा जीव गेलेला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर अजूनपर्यंत रघुनंदन वेश झालं नाहीये. जगन्नाथजी रघुनंदन वेश मध्ये दर्शन दिलेलं नाही. असं जगन्नाथजींचा तो जगताचाच मालिक आहे. जगन्नाथजींचं रुटीन सुद्धा एक सामान्य व्यक्तीप्रमाणे असतं, तर ते काय आहे म्हणजे जसं म्हणलं की मी ते कलियुगचा इष्ट देवता आहेत. कलियुग मध्ये आपण जसं मानव आहोत, आपलं रोजचं दिनचर्या सुरू असते, आपण काय काय करतो रोज, तसंच जगन्नाथजींचं पण होतं. तो असा एकमेव भगवंत आहे. हो ना. जसं आपण बाकीच्या मंदिरामध्ये जातो पण सकाळी 5-5:30 दरम्यान काकडा आरती, 12-12:30 वाजता त्यांचा भोग आरती, मध्यान्ह आरती किंवा संध्याकाळच्या वेळेला शेजारती, असा एक टायमिंग फ्रेम असतो. पण जगन्नाथ मंदिरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याच वेळेचं वेळापत्रक कुठेच दिसणार नाही, कारण ते आपल्यासारखे आहेत. जगन्नाथजी आज जर 4:30ला उठले तर उद्या ते 5:30ला उठू शकतात, किंवा एक दिवस असं झालं की 48 तास 36 तास जगन्नाथजी जागेच आहेत, भरभरून दर्शन देतात. जर लोक वाढले तर दर्शन देतात. जगन्नाथजींचं दात घासणं पण होतं सकाळी, त्याला दंतकाठी म्हणतात. दर्पण ठेवलं जातं समोर, जगन्नाथजींना आंघोळ घातलं जातं रोज. आपण जसं पुरुष मंडळी जसं बनियनवर लुंगी वगैरे गुंडाळून उभारतो, जसं जगन्नाथजींचं सकाळी अवकाश बेस म्हणतात त्याला, अवकाश निधी तुम्हाला पाहायला मिळेल. छान असं तुम्हाला दिसेल की जगन्नाथजींनी छानपैकी लुंगी घातलेलं आहे, असं ओढलेलं आहे, आणि ब्रश ज्याला म्हणतो आपण ते आणलं जातं त्यांचं. हे सगळं लोक बघू शकतात. हो बघतात ना. आता आपलं स्नान यात्रा झालं, जगन्नाथजी असं एकमेव देव आहेत मला तरी वाटतं जो 29 तारखेला आपला स्नान यात्रा झाला. जगन्नाथजी सकाळी 4:30-5ला स्नान बेदीवर आले. अख्ख्या 4-5 लाख लोक होते. एकमेव असं गाभाऱ्यातला एक देव आहे, ना जात ना धर्म ना कुठलं पंथ. जगन्नाथजी सगळ्यांसमोर सगळंच केले. म्हणजे सकाळी आले,
त्यांचं वेश बदललं, त्यांचा अवकाश वेश घातलं, त्यांना दात घासले, दर्पण आणून त्यांना आंघोळ केलं गेलं, त्यांना ब्रेकफास्ट गोपाळ वल्लभ भोग जे म्हणतो पण भोग खाल्ले. जगन्नाथजी अख्ख्या सगळ्या पूर्ण ब्रह्मांडातल्या सर्व लोकांच्या समोर स्नान केले, अगदी सर्व लोकांसमोर स्नान केले. नंतर त्यांनी कपडे देखील बदलले, नंतर ते शृंगार केले आणि नंतर रात्री त्यांनी छानपैकी गणपती बेशमध्ये देखील दर्शन दिले. असं सगळे लोक बघू शकतात. जगन्नाथजी तुम्ही जसं आहात तसंच देव आहे. म्हणजे तुमचं रुटीन आहे, म्हणजे सर्वसामान्यातलं देवत्व असं म्हणू हो. शकतो आपण त्यांना. खूपच छान आहे हे ऐकायला आणि बघायला पण नक्की आवडेल. म्हणजे तुम्हाला काही जगन्नाथजींविषयीचे वेगळे गोष्टी किंवा किस्से माहिती आहेत का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की शेवटी आम्ही एका चमत्काराविषयी बोलणार आहोत जो ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल. सो स्वामी, मला पुढे अजून असं विचारायचं आहे की जगन्नाथजींची रथयात्रा हे अजून एक प्रकारचं काय म्हणतात, लाखो करोडो लोक तिथे पुरीमध्ये येतात आणि ते एक अद्भुत आहे. म्हणजे त्याच्यात कितीतरी लोक येतात आणि जगन्नाथजींचं दर्शन घेतात, साक्षात जगन्नाथजी मंदिराच्या बाहेर येतात आणि लोकांमध्ये मिसळतात. तर ते ऐकायला आवडेल मला. हो, खूप छान प्रश्न आहे. जगन्नाथजींचा विषय चाललाय आणि रथयात्रा आले नाही असं मुळीच होणार नाही. जगन्नाथजी प्रसिद्ध आहेत, ते रथयात्रेमुळे पण खूप प्रसिद्ध आहेत. आपण बघू शकतो संपूर्ण जगामध्ये जवळपास 100हून जास्त देशांमध्ये रथयात्रा काढली जाते. एकमेव असा हिंदू उत्सव आहे ज्याला मोठं गॅदरिंग पण म्हणू शकतो. लाखो भाविक पुरीमध्ये पोचतात आणि त्याची सुरुवात होते स्नान यात्रेपासून. जसं आपण मगाशी स्नान यात्रेबद्दल जगन्नाथजींचं बोललं. जगन्नाथजी दिवसभर थांबतात स्नान बेदीवरती. 108 कलशांनी स्नान करतात. जे 108 कलशामधलं जे पाणी आहे, सुगंधित पाणी आहे, ते वर्षातून फक्त एकदा मंदिरामध्ये सोना कुवा म्हणून आहे तिथं येतं जगन्नाथजींच्या स्नानाकरता. फक्त वर्षातून एकदाच त्याच पर्टिक्युलर विहिरीमधलं पाणी काढलं जातं. त्याला सोना कुवा म्हणतात. त्या विहिरीमध्ये जगन्नाथजींना 108 कलश एवढं पाणी ते दैतापती लोक घेऊन येतात. आपण टीव्ही मध्ये पण बघू शकतो. जगन्नाथजींना स्नान घातलं जातं. मग रात्री संध्याकाळच्या वेळेला गणेश बेशमध्ये जगन्नाथजी दर्शन देतात. त्याच्यानंतर जगन्नाथजी थंड पाण्याने दिवसभर अंघोळ करून जगन्नाथजी आजारी पडतात. म्हणजे खूप जगन्नाथजींना खूप ताप येतं, त्यांचं टेम्परेचर खूप वाढतं, सर्दी येते, खोकला येते. मग जगन्नाथजींना घेऊन जातात आतमध्ये, अनसर मध्ये ठेवतात. अनसर नीती त्याला आपण म्हणतो. तो 14 दिवसाचा वेळ असतो. त्याच्यानंतर त्या जगन्नाथजींना अनसरमध्ये ठेवतात आणि विशिष्ट दैतापती लोक आहेत, ज्यावेळेला आपण विश्ववसू आदिवासी लोकांचे जे मुखिया होते, प्रमुख होते विश्ववसू, त्यांचे जे हे वंशज आहेत त्यांना आपण दैतापती सेवायत असं म्हणतो. ते दैतापती सेवायत 14 दिवस जगन्नाथजींचा सेवा करतात आतमध्ये. अच्छा, म्हणजे औषध उपचार, लेप लावणं, त्याला फुलरी तेल असं म्हणतात. असं म्हणतात की तो जे जगन्नाथजींना लेपन करायचा जो तेल आहे तो वर्षाच्या आधीच त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सुगंधी घालून, फुलं वगैरे घालून त्याला विशिष्ट प्रकारे तेल ते मातीमध्ये गाडलं जातं आणि ते 1 वर्षानंतर काढलं जातं, तेव्हा ते बनतं तेल. त्याला इतकं त्याला असं म्हणतात की जगन्नाथजींचं सेवा करायला तो फुलाचं तो तेलाचं पण एवढं भाग्य आहे. त्याला वर्षभर अनुष्ठान करावं लागेल, वर्षभर मातीत राहायला लागेल, नंतर ते जगन्नाथजींच्या. असंच आमचं चंदन यात्रा पण निघते जगन्नाथजींचं. तिथं जे 2 बोट आहेत जगन्नाथजींच्या, जे मदन मोहनच्या रूपात जगन्नाथजी 21 दिवस बोट फेस्टिवल करतात जगन्नाथजींचं. ते जे दोन्ही बोट आहेत त्यांना पण यात्रा झाल्यानंतर पाण्यामध्ये बुडवलं जातं. ते दोन्ही बोट पण वर्षभर अनुष्ठान करतात जगन्नाथजींसाठी, पाण्यात राहून. माझ्यावर भगवंत बसला पाहिजे असे हे अनुष्ठानाचे एकेका गोष्टीचं परमभाग्य आहे की जे जगन्नाथाच्या चरणी रुजू होण्यासाठी. हो हो, तसं तेल वगैरे लावलं जातं, त्यांचं मसाज केलं जातं आणि अनेक औषध वनस्पती, औषध जडीबुटी वगैरे आहेत ते जगन्नाथजींना भोग लावलं जातं. असं जसं रोज भोग लावलं जातं असं अशातलं भोग लावलं जात नाही. दूध म्हणा, दुधाचे काही पदार्थ, आजारी असलेल्या व्यक्तीला कसं आपण हलका अन्न देतो तसं. आणि 1 दिवस दैतापती लोक त्यांना बोलायला देखील जातात, केळी फणस वगैरे घेऊन जगन्नाथजींना बोलायला जातात, जसं आजारी व्यक्तींना बोलायला जातो म्हणजे आपण भेटायला जातो. तसं ते 14 दिवस जगन्नाथजी अनसर नीतीमध्ये असतात. हे आपण पाहिलं कोविडमध्ये.
कोरोना आपल्याला झाल्यानंतर किंवा कुठला तरी संसर्ग झाल्यानंतर माणूस 14 दिवस क्वारंटाईन राहिला पाहिजे. बरोबर. हो, क्वारंटाईन राहिला पाहिजे. 15व्या दिवशी 16व्या दिवशी त्याचा तो म्हणजे बरा होतो असं म्हणतो. हे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये हे जगन्नाथ संस्कृती कित्येक वर्ष आधी सांगितलेलं की स्वतः देव पण एवढे दिवस अनसर मध्ये असतात. ते देवाची लीला आहे. असं देव आजारी पडतो असं आपण म्हणू शकत नाही. एक त्याची लीला आहे. त्याच्यानंतर 15व्या दिवशी जगन्नाथजी नवयौवन दर्शन देतात. म्हणजे नवयौवन म्हणजे जगन्नाथजींचं संपूर्ण जे विग्रह आहे त्याच्यावर नवीन कलर दिलं जातं. त्यांचं नवयौवन दर्शन देतात आणि 16व्या दिवशी जगन्नाथजी रथयात्रेसाठी निघतात. त्यांच्या मावशीच्या घरी जगन्नाथजी निघतात. अच्छा, मावशीकडे जातात. हो. आपण थोडस इंद्रद्युम्नाकडे येऊया. इंद्रद्युम्न राजाने ज्या वेळेस मंदिर स्थापन केलं त्याच्यामध्ये मूर्तीला बसवलं त्यावेळेस साक्षात जगन्नाथजी प्रकट झाले. आणि इंद्रद्युम्न राजाला विचारलं की राजा तू एवढं मोठं कार्य केलेलं आहेस, अनंत वर्ष याच्या पुढचे माझं दर्शन कलियुगातले सर्व लोक घेणार आहेत, मग तुला काय पाहिजे तू विचार. अच्छा. हा, इंद्रद्युम्न राजाला विचारतात. आता राजाने एवढं मोठं भगवंताचं मंदिर बांधलेलं आहे, त्यांचं प्रतिष्ठापना केलेलं आहे, त्याला काय काय प्रश्न पडले असेल, काय मी विचारू. तर तो एकच विचारतो, माझं कुळ नष्ट झालं पाहिजे. हा, याच्यानंतर माझं कुळ वाढू नये, कारण माझं कुळ पुढे वाढत गेला तर पुढचा येणारा जो पिढी आहे ते सांगू नये की माझ्या आजोबांनी बनवलंय हे मंदिर, माझ्या वडिलांनी बनवलंय, असं कोणीही सांगू नये. अहंकार. हो, अहंकार माझा आता कोणाकडे आलं नाही तर त्याच्या पुढच्या पिढीला तरी ते कुठेतरी येईलच. आता कलियुग म्हणजे अहंकार येईलच, म्हणून तो माझा कुळ नष्ट कर म्हणतो. मग बाजूलाच उभी असते गुंडीच्या महाराणी. एका आईचं मातृत्व जर काढून घेतलं तर तिला वाईट वाटतं. मग ते तर जगन्नाथ आहेत, सगळ्यांना बॅलन्सच करणार. मग जगन्नाथजींना गुंडीच्या महाराणीला म्हणतात, आजपासून मी तुमचा मुलगा. अच्छा. मी तुला आई मानतो असं गुंडीच्या महाराणीला म्हणतात. आणि मी वर्षातून 7 दिवस मी माझं श्री मंदिर सोडून, माझं रत्नसिंहासन सोडून, तुझं मातृत्वाचं, तुझं जे काही तुझं प्रेम आहे, तुझ्या हातचं मी जेवण जेवण्यासाठी किंवा तुझं हे करण्यासाठी मी वर्षातून 7 दिवस मी तुझ्याकडे येईन. म्हणून गुंडीजा मंदिर जे आहे त्यासाठी रथयात्रा निघते. आणि रथयात्रेला दुसरं नाव आहे गुंडीजा यात्रा देखील म्हणतात. म्हणून रत्नसिंहासन सोडून पूर्ण गर्भगृहातले जे मूर्ती आहेत जगन्नाथजींचे विग्रह ते रथामध्ये बसून गुंडीजा महाराणीकडे घेऊन गेला जातात. आणि गुंडीजा महाराणीकडं जगन्नाथजींना घेऊन गेलं जातं. तिथे ते 7 दिवस थांबतात. आणि इकडे मात्र श्री मंदिर आपण म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीजीचं मंदिर. लक्ष्मीजींना सांगितलं जातं जगन्नाथजी मी असं जाऊन येणार 1-2-3 दिवसात. मग लक्ष्मीजी म्हणते लवकर या, कारण तो जो मंदिर आहे तो श्री मंदिर आहे, लक्ष्मीजींचं मंदिर आहे. तिथं सगळ्या गोष्टींचा जो मुख्य व्यक्ती आहे तो लक्ष्मीजी आहेत. तिथलं आताच म्हणलं ना, तिथलं जे काही रत्न आहेत, सोनं आहे, जे काही हिरे, सगळं मालकीनच लक्ष्मीजी आहे. मग 2 दिवसात येते म्हणून जगन्नाथजी तिकडेच गेले. मग लक्ष्मीजी काय करते, 2 दिवस वाट बघते, 3 दिवस वाट बघते, 4था दिवस वाट बघते. मग 5व्या दिवशी लक्ष्मी काय करते, त्यांच्या सगळ्या सेवायतला घेऊन चला गुंडीच्या मंदिरकडे म्हणून निघते. पालखीमध्ये, त्याला हेरा पंचमी असं म्हणतात, पालखीमध्ये लक्ष्मीजींना घेऊन गेलं जातं. मग तिथं गेल्यानंतर जगन्नाथजी आतमध्ये असतात, घाबरतात जगन्नाथजी. लक्ष्मीजी आलेले आहेत. जगन्नाथजी हे नवरा बायको मधलं हे जे लीला करतात हे पण मानवी लोकांसाठी आहे. आपण जसं मानवी सगळ्या गोष्टी लग्न झाल्यानंतर काही गोष्टी होतात त्याच्यासाठी हे. मग लक्ष्मीजींना बघून जगन्नाथजी घाबरतात, म्हणतात मी अजून 1-2 दिवसात मी येतो, चल. लक्ष्मीजी रागवते. मग समोरच 3 रथ उभे असतात जे जगन्नाथजींना घेऊन गेलेले असतात. त्यांचा रक्ताचं लाकूड मोडते जगन्नाथजी, मोडते, रागाला येऊन मोडते. मग लक्ष्मीजी रिटर्न येते. मग जगन्नाथजींना सांगितलं जातं रथाचं लाकूड मोडलेलं आहे, त्याला रिपेअर वगैरे करतात. मग जगन्नाथजी 7व्या दिवशी काय करतात, आता लक्ष्मीजी खूप रागाला येईल, चला 7 दिवस झाले आपल्या इथला, आपण तिकडे श्री मंदिरला जाऊया. म्हणून रिटर्न रथयात्रा निघतो. त्याला बाहुडा रथयात्रा देखील म्हणतात. अजून एक रथयात्रा होते जे रिटर्न आहे, जे आपल्या प्रेक्षकांना माहित नाही, जे गुंडीजा मंदिरापासून ते श्री मंदिर पर्यंत घेऊन येतात. मग आता इथं कसं घेईल लक्ष्मीजी, 2 दिवसात येतो, 4 दिवसात येतो म्हणून तो तिकडे घेणार नाहीये. मग लक्ष्मीजी येतात श्री मंदिरला. जर तुम्ही बघायला गेलं तर त्याच्या मुख्य सिंहद्वार आहे, त्याच्यावरच लक्ष्मीजी विराजमान आहेत.
तर लक्ष्मीजी घेत नाही जगन्नाथजींना आत. थांबायचं होता तो तिथेच म्हणतात. मग जगन्नाथजी थांबतात. एकमेव असा देव आहे रोडवर रथयात्रेच्या दिवशी रोडवरच थांबतो, मंदिरामध्ये जात नाही, एक दिवस थांबतो. मग दुसऱ्या दिवशी जगन्नाथजी काय करतात, लक्ष्मीजी प्रसन्न होण्यासाठी सोन्याचं बेश करतात, ज्याला सुवर्ण बेश आता जसं म्हणलो मी, ते रथवरच होतं. सगळे भक्त लोक दर्शन घेतात आणि लक्ष्मीजींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात जगन्नाथजी. हे बघ माझ्याकडे एवढं सोनं आहे, एवढं मी सोन्याने मडलेलं आहे. लक्ष्मीजी म्हणते ते सगळं जे आहे ते माझंच आहे, माझंच घेऊन मला तू असं एक लिहिलं आहे. मग त्याच्यानंतर सोनाबेश उतरला जातो. नंतर दुसऱ्या दिवशी आहे एक आधारपणा म्हणून नीती आहे. एक आधारपणा नीती तो रथवरच होतो. असं म्हटलं जातं की आपण एक कलियुगमध्ये आता जन्मलेलो आहोत. आपण जगन्नाथपुरीमध्ये जातो, तिथला प्रसाद घेतो, तिथलं जगन्नाथजींचं दर्शन करतो. पण ज्यांचा मृत्यू झालेला आहे, जे जगन्नाथपुरी पाहू शकलेलं नाही, जे अनेक आत्मा आहेत, अनेक लहान किडे आहेत, कित्येक जीव जंतू आहेत जे जगन्नाथपुरी पाहू शकले नाहीत, खास करून आत्म्याला देखील जगन्नाथजी तृप्त करतात त्या दिवशी. मग एक विशिष्ट भोग लावला जातं, एक मातीच्या भांड्यामध्ये, आधारपणा त्याला म्हणतात, त्याला जगन्नाथजींना भोग लावलं जातं. आणि 3 भांडे ठेवतात, तिन्ही रथामध्ये 3-3 भांडे, आणि ते फोडलं जातात. ते फोडल्यानंतर जे सगळं पडतं, जे तिथलं अन्न पडतं, ते अनेक आत्मा ते येऊन खातात. अनेक छोटे छोटे जे जीव जंतू आहेत ते येऊन खातात आणि ते पण तृप्त होतात. हा, आपल्याला जर तृप्त व्हायचं असेल परत पृथ्वीवरच यावं लागेल असं आत्म्याला सांगितलं जातं. आधारपणा होतो. मग दुसऱ्या दिवशी जगन्नाथजी आणि लक्ष्मीनारायणचं भेट, ज्याला आपण नीलाद्री विजय म्हणतो. शेवटी जगन्नाथजी लक्ष्मीजींना रसगोल्ला खाऊ घालतात. रसगोल्लाचं भोग करून जगन्नाथजी लक्ष्मीजींना रसगोल्ला भोग खाऊ घातल्यानंतर तेव्हा जगन्नाथजींना मंदिरमध्ये लक्ष्मीजी घेते. तेव्हा जे लक्ष्मीनारायणचं भेट होते, त्यांना पहांडी करत असताना जगन्नाथजींना बाहेर लक्ष्मीजींचं मूर्ती आणलं जातं. इतकं सुंदर असतं ते बघण्यासारखं, आपण टीव्हीवर बघू शकता. असं बघून जगन्नाथजी मंदिरामध्ये जातात आणि रत्नसिंहासन होतात. तो रत्नसिंहासनावरती जगन्नाथजींना विराजमान केलं जातं. हे एवढी मोठी प्रोसेस आहे रथयात्रा म्हणजे. किती छान, म्हणजे ऐकताना डोळ्यासमोर उभं राहिलं. पण मला असं वाटतं की एकमेव मूर्ती अशी असेल ना की जी मूळ मूर्तीच बाहेर येते, लोकांमध्ये जाते. नाही तर बाकीच्या ठिकाणी उत्सव मूर्ती असते ज्याची पालखी निघते, किंवा पादुका असतात त्याच्या पालखी निघतात. सो जगन्नाथजी एकमेव असतील ना की जे साक्षात लोकांमध्ये येतात आणि लोकांना दर्शन देतात. आता जगन्नाथजींचा रथ ओढण्यासाठी सुद्धा लोकांची चढाओढ असते, तर ते काय आहे त्याच्या मागे कारण? असं म्हटलं जातं की जगन्नाथजींचा रथ जो कोणी ओढतो त्याचा आयुष्याचा रथ पूर्ण जगन्नाथच ओढतात. अरे बापरे. जगन्नाथजींचा रथ ओढण्यामध्ये खूप भाग्य लागतं. आम्ही देखील 2-3 वेळा आम्ही रथयात्रेला गेलोय. ते दोरापर्यंत जाऊन टचवण्यासाठी देखील खूप मोठं सौभाग्य लागतं. प्रचंड गर्दी असते. स्कंद पुराणामध्ये देखील वर्णन आहे, ज्यावेळेस पहांडी करत जगन्नाथजींना रथावर घेऊन गेलं जातं, त्यावेळेस तुम्ही ह्या चर्मचक्षुनी जे ते दृश्य बघतात ते अलौकिक दृश्य आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही अजून काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये राहिलंय बघायचं असं होणार नाही. साक्षात तुम्हाला भगवंत असं हलत दुलत वरती रथावर जातात. आणि भौतिक जगातल्या लोकांना वाटतं की लोक घेऊन चाललेत, असं होतच नाही. आता जसं तुम्ही म्हटलात जगन्नाथाचं जे रथ आहे ते खूप रेअर लोकांना भेटतं बघण्यासाठी. असं म्हणत नाही की तिकीट काढलं आणि गेलं आणि बघितलं आणि असं आलं. रथयात्रेच्या विषयी होणार नाही. खूप उच्च कोटीचं त्याला पुण्य लागतं. भगवंताला तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. आणि तुम्हाला जसं म्हणलं की 7 दिवस ते आईकडे जातात, त्यांच्या मावशीकडे जातात, तिथलं सगळं वेगवेगळ्या प्रकारचे चांगले एकदम भोग वगैरे घेतात. त्यावेळेस तू खूप आनंदित असतात जगन्नाथजी. त्या आनंदामध्ये आपला आनंद मिक्स करून पाहणं म्हणजे तो खूप भक्तिमय, खूप दुर्मिळ आणि खूप भक्तिमय योग आहे. आणि सुरुवातीला जसं म्हणलं की पुरीमध्ये पाय ठेवल्यास तुम्हाला एक वेगळं एक ऊर्जा मिळते, तसं तुम्हाला रथयात्रा बघताना देखील तुम्हाला खूप मी तरी म्हणतो जवळपास 15 ते 20 लाख लोक रथयात्रेला असतात. आणि 15 ते 20 लाख लोकांना प्रत्येकी वैयक्तिकरित्या प्रत्येकी इंडिव्हिज्युअल जगन्नाथजी काही ना काय त्यांच्यासोबत काय ना काय घडतं त्याच्या सोबत. खूप अद्भुत. आम्ही पण गेलोय. आम्ही एक 20-25 लोक जर गेलो तर प्रत्येकाबरोबर असं काहीतरी घडतं, कुणीतरी येऊन काहीतरी सांगतं.
मला माझ्याशी असं झालं, माझ्याशी तसं झालं. रथयात्रा असं म्हटलं जातं की सगळे ब्रह्मांडातले देवी देवता लोक येतात रथयात्रा बघायला. आपण तर काय नाही त्यांच्यासमोर. खरंच सगळे देवी देवता लोक येतात. आणि जगन्नाथजींचं जसं रथ असं निघतं ना, तुम्ही ते जर बघितलात, तुम्ही आयुष्यात तुम्हाला असं दुसरं मी काहीतरी बघू असं होणार नाही. इतकं मोठा तो रथयात्रा केलं जातं. रथयात्रा उत्साहाने संपन्न केलं जातं. कुठेतरी मी हे पण वाचलंय की जगन्नाथजींच्या लीला इतक्या की त्यांना वाटलं तर ते रथयात्रेत थांबतात, मध्येच त्यांना हवं तिथे ते विश्रांती घेतात, किंवा किती लोकांनी जोर लावला तरी कधी कधी रथ हलत नाही आणि कधी कधी एकदम मस्त हलतो आणि पुढे जातो. म्हणजे सगळी लीला जगन्नाथजी त्या रथयात्रेच्या दरम्यान दाखवतात. आणि कुठेतरी मध्ये म्हणजे सर्व धर्म समभाव सुद्धा आपल्याला त्या यात्रेमध्ये दिसतो. हो हो हो, खूप मोठा. आता जसं तुम्ही म्हणालात, प्रत्यक्ष विग्रह बाहेर येतात. म्हणजे एकमेव असं जगन्नाथजींचं मंदिर आहे, तिथं सर्व प्रकार जातीचे लोक जगन्नाथजींचं सेवा करतात. सगळ्या जाती वर्णातले लोक तिथं जगन्नाथजींचं सेवा करतात. आणि रथयात्रेमध्ये जे जगन्नाथजी बाहेर येतात, आता काही सेक्युरिटी रिझनने त्यांना एक ठराविक कठडा करून घेऊन येतात. पोलीस प्रशासनाचं खूप मोठं तिथं भूमिका असते. पण ह्याच्या आधी पूर्ण 20-25 लाख लोकांमध्ये म्हणा किंवा 10-15 लाख लोकांमध्ये जगन्नाथजी स्वतः जायचे. आधी कोणी येऊन शेवतं तू ह्या जातीचा आहेस, त्या जातीचा आहेस, काहीच नाहीये. किंवा फक्त ब्राह्मण लोकांनीच पूजा केलं पाहिजे असं जगन्नाथजींचं नाहीये. जगन्नाथजींना कसं आपलं जीवनाचा उद्देश आहे म्हणतो, पहिलं उद्देश आपलं जीवनाचं असलं पाहिजे भगवंताशी विलीन होणं. आपलं तसंच जगन्नाथजींचं जे कल्चरमध्ये किंवा जगन्नाथ सभ्यता, जगन्नाथ कल्चरमध्ये असं सांगितलं गेलं की पूजा, षोडशोपचार, ज्या काही विधी विधान किंवा यज्ञ असतील, किंवा मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, सोहळं ओवळं, सगळं सेकंडरी. तुमचं सेकंडरी पर्पज असलं पाहिजे. प्रायमरी पर्पज तुमचं असलं पाहिजे भावना, तुमची भक्ती. जगन्नाथजी असं म्हटलं जातं की तुम्ही कुठूनही आलात, कसंही आलात, कुठल्याही काही कपडे घालो न, तसंच बंधुमानतेला देखील तसंच दर्शन दिलेलं जगन्नाथजींनी. सालबेगला देखील दर्शन, बलराम दासला देखील जगन्नाथजी असंच दर्शन दिलेलं. तुम्ही कुठल्या वर्णामध्ये, कुठल्या जातीमध्ये, तुम्ही काय घातलात, तुम्ही कुठला विचार करायलात, ह्याच्याशी जगन्नाथजींची काही घेणं देणं नाही. तुमच्या भावना खूप महत्वाचं आहे. म्हणून जगन्नाथजी अनेक भक्तांसाठी त्यांचं रथ देखील कित्येक वेळा थांबवलेले आहेत. असं आपण म्हणायला म्हणतो की आपण जगन्नाथजींचं रथ ओढतोय, पण परब्रह्म तो चालत येतो. आणि जगन्नाथजी हे पण सांगतात, तुम्ही जास्त अहंकारी राहू नका कलियुगमध्ये. कारण तुम्ही प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कोणावर ना कोणावर तरी डिपेंड आहे. तो साक्षात परब्रह्म देखील सांगतो, मी परब्रह्म असलो, मी सच्चिदानंद असलो तरी मला कोणावर तरी डिपेंड राहावं लागतं. मला कोणीतरी वडतात, माझे भक्त वडतात. जसं पहंडी म्हणलो तुम्हाला, 3 प्रकारचे पहंडी होतात. एक धाडी पहंडी, एक गोटी पहंडी आणि एक शून्य पहंडी. त्यामध्ये जगन्नाथजींना त्यांच्या मूर्तींना उचलून घेऊन येतात. पण उचलून का घेऊन येतात, जगन्नाथजी हे सांगतात आपल्याला की तुम्ही किती जरी मोठा झाला तरी तुम्ही अहंकारी बनू नका, कारण तुम्ही कोणावर तरी अवलंबून असणार आहात. त्यामुळं प्रेमाने राहा, प्रेमाने व्हा, भक्ती भावनेने राहा. म्हणून हे जगन्नाथजी रथयात्रेमधून सांगितलं जातं. इक्वॅलिटी, समानता. जर कुठल्या कल्चरमध्ये किंवा कुठल्या देवामध्ये भरभरके असेल ते म्हणजे जगन्नाथजी. खूपच म्हणजे एक वेगळंच सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आजच्या काळाला सुसंगत सगळ्या गोष्टी, पुन्हा देव लोकांमध्ये मिसळतात, लोकांच्यासाठी थांबतात आणि लोक त्यांना भरभरून बघतात. हे सगळं अद्भुत मिश्रण आहे. आणि पुरीचा हा जो अनुभव आहे हा काही दिवसातच आता रथयात्रा होणार आहे. सो हे तुम्हाला टीव्हीवर सुद्धा बघता येईल आणि तुम्हाला हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल, जेणेकरून ज्यांच्या आयुष्यात जगन्नाथजींचं स्मरण केलं तरी पुण्य आहे असं आत्ता आपल्या बोलण्यातनं येत आहे, तर तेही आपल्याला लाभेल. सो मला शेवटी एंड करताना हे जाणून घ्यायचंय की सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो म्हणजे हृदय जे आहे जगन्नाथजींचं इतकं कोमल आहे, त्याचंही परिवर्तन होतं. तर तो एक विषय मला जाणून घ्यायचा आहे. जगन्नाथजी हा जो विषय याला नवकलेवरम असे म्हणतात. नवकलेवरम मराठीत आपण म्हणू शकतो. नव म्हणजे नवीन, कलेवर म्हणजे शरीर. आपण सुरुवातीपासून हेच चर्चा करतोय की इष्ट, कलियुगचा इष्ट देव. सगळे मानवी लीला करण्यासाठी जगन्नाथजींचं प्राकट्य किंवा जगन्नाथजी आपल्याला दर्शन देत आहेत की लोक चांगले राहा. आता जसं म्हणलं भक्तिभावाने राहा, प्रेमाने राहा. जगन्नाथजी सांगतात
जगन्नाथजींचं दोन्ही हात असे आहेत, म्हणजे या आणि आलिंगण गावा, हो प्रेम द्या आणि प्रेम घ्या, याच्यासाठी जगन्नाथजी. तसं जन्म मृत्यू जरा व्याधी हे मानवाला चुकलेलं नाहीये. जसं आताच म्हणलं की 15 दिवस जगन्नाथजी पण 14 दिवस आजारी पडतात, तसं जगन्नाथजींचा जन्म पण होतो आणि जगन्नाथजींचा मृत्यू पण होतो. बापरे. तर हे 8, 12 किंवा 19 वर्षांनी एक रिच्युअल अनुसार ते होतं. खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं आणि असं म्हटलं जातं की नभकलेवरम विषय बोलताना जगन्नाथजींचं थोडं माफी पण मागितलं पाहिजे. तसं तो नभकलेवरम आहे. जगन्नाथजींचं 15 जो अधिक मास आहे, जसा आपल्या गेल्या ज्येष्ठमध्ये येऊन गेला, तो आषाढमध्ये अधिक मास येतो. त्यावेळेस आषाढमध्ये ज्या वेळेस अधिक मास येतो त्यावेळेला हे नभकलेवरम तिथी पडतं. हे खूप स्ट्रिक्टली मंदिरामध्ये फॉलो केलं जातं. दैतापती लोकांना हे मान आहे, दैतापती लोक हे जगन्नाथजींना करतात. तर जगन्नाथजींचं काय, डेथ होण्याच्या आधी जगन्नाथजींचा काकटपूर मंगळा म्हणून एक देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये विशेष दैतापती लोकांना पाठवलं जातं नवीन लिंबाचं लाकूड आणण्यासाठी. मग तिथं ते जाऊन स्वप्न पाहतात, तिथे ते निद्रा करतात काकटपूर मंगळाच्या. मग ते देवी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगतं की जगन्नाथजींचं काष्ट या इकडे आहे, बलरामजींचं याकडे आणि सुभद्रा मैयाचं या इकडे आहे. त्याचे संकेत मिळतात, संकेत त्यांना भेटतं. आणि तिथं गेल्यानंतर तो जो झाड असतो, तुम्हाला माहित असेल, लिंबाचं झाड जर मोठं होत गेलं तर त्याला खूप वर्ष लागतो. जगन्नाथजीनं तुम्ही बघतात एवढे मोठे आहेत, एवढं मोठं लिंबाचं झाड म्हणजे कमीत कमी 150-200 वर्षापूर्वीचं झाड असतो. बापरे. तो झाड असतो लिंबाचा, किंवा त्याच्यातून स्मेल येते किंवा त्याच्यातून वास येतो चंदनाचा, आणि त्याच्यावर शंख चक्र गदा पद्म असा तो संकेत भेटतो. आणि त्या झाडाच्या खाली सापाचा हे असतो, वारूळ असतो. आणि एक शंकराचं देखील मंदिर असतं असं म्हणतात. आणि तिथं आजूबाजूला कुठेतरी नदी वाहते. असं तो त्या काकटपूर मंगळा देवीने त्या दैतापती लोकांच्या स्वप्नात येऊन एवढं सगळं सांगितलं जातं. मग असं पण म्हटलं जातं, जर ते लोक जे दैतापती लोक जर जे शोधायला गेलेले आहेत जगन्नाथजींचं काष्ट, त्यांना जर नाही भेटलं ते, तर ते लोक सगळं जगन्नाथपुरीमध्ये आले पाहिजे आणि समुद्रात त्यांनी त्यांचं समुद्र मरण होणार. तुम्ही सगळं जाऊन तिथं तुम्हाला मरावं लागेल. एवढं मोठं तो स्ट्रिक्ट आहे, एवढं मोठं त्यांचं सौभाग्य पण आहे दैतापती लोकांचं. मग तो ठराविक कास्ट जो आहे ते तोडलं जातं यज्ञ वगैरे करून. खूप मोठं प्रोसेस आहे. खूप पुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 1-1 सेकंदाला एक रिच्युअल करताना भेटतील ते लोक. इतकं ते होतं. आणि ते आणलं जातं जगन्नाथपुरीमध्ये, बैलगाडी केलं जातं, कुठल्या गाडीमध्ये वगैरे आणलं जात नाही. ते काष्ट आणलं जातं. एक ठराविक हे आहे मंदिरामध्ये, तिथं घेऊन गेलं जातं आणि त्यांचं मूर्ती बनवलं जातं नवीन जगन्नाथजींचं. आणि ज्या दिवशी अमावस्या असते त्यावेळेस हे ब्रह्मपदार्थ परिवर्तन करतात. ब्रह्मपदार्थ म्हणजे हृदय. खूप लोकांना एक गोष्ट म्हणजे खूप व्हायरल होतं, ते म्हणजे कृष्णाचं हृदय. कृष्णाचं हृदय की जे कृष्णाचं हृदय नाहीये मुळात. एक ब्रह्मपदार्थ एक असा एक पदार्थ आहे, त्याच्यामध्ये त्याला कोणीच बघितलेलं नाही. पहिली गोष्ट, त्याला मंदिरामध्ये ज्या वेळेस लोक पाठवले जातात ते ब्रह्मपदार्थ परिवर्तन करताना, खूप एजड एक म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तींना, एक वृद्ध दैतापती लोकांना आतमध्ये पाठवलं जातात. त्यांचे डोळे पूर्ण बांधलेले असतात, त्यांच्या हाताला पूर्ण कापडाने पूर्ण गुंडाळून पूर्ण, म्हणजे स्पर्श नको, त्याला स्पर्श करू नये, कोणी स्पर्श करता येत नाही. आणि तुम्ही बघितलं तर तुमचे डोळे जातील. एवढं काहीतरी एक गूढ त्यामध्ये लपलेलं आहे. त्याला धरून खूप काही गोष्टी इंटरनेटवर येतात, पण असं नाहीये. हे तर सत्ययुगातले जगन्नाथजी आहेत. कृष्ण आणि राम सुद्धा जगन्नाथपुरीमध्ये येऊन गेलेले आहेत, त्यांनी जगन्नाथजींचं दर्शन केलेलं आहे. त्यावेळेस माधव वर्षिक होतं, माधवचं पूजाकरण केलं जात होतं. त्यावेळेस कृष्णाने देखील जगन्नाथजींचं दर्शन करून गेलेले. मग कृष्णाचं हृदय कसं असू शकतं? तर एक पदार्थ आहे ज्याला कोणी बघितलं पण नाही आणि बघू पण नाही. आणि
ते आपल्या सगळ्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं हा, आहे. ते अगदी काय आहे बरोबर. ते जे ब्रह्मपदार्थ आहेत, एक 3 वृद्ध वयस्कर दैतापती लोकांना आतमध्ये पाठवलं जातं, पूर्ण डोळ्याला पट्टी आणि हाताला पूर्ण पट्टी बांधून. आणि ते लोक जुन्या मूर्ती आणि नवीन मूर्ती दोन्ही एकमेकांच्या समोर ठेवतात. जुन्या मूर्तीमधून जे ब्रह्मपदार्थ आहेत ते काढतात आणि नवीन मूर्तीमध्ये ठेवतात. आणि ते ठेवत असताना त्याच्या बाजूला चंदन, तुळस आणि अनेक प्रकारचे काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलं जातं. ते काढल्यानंतर ते नवीन आणि ताजं असतं. हो. मागच्या 19 वर्ष किंवा 12 वर्षांनी जे ठेवलेले जे काही पदार्थ आहेत, तसंच ब्रह्मपदार्थ, फ्रेश ते तुळस, चंदन वगैरे, कापूर वगैरे सगळं फ्रेश असतं, कारण तो जिवंत आहे. आणि त्या काष्टाला जिवंत ठेवण्याचं जो काही काम आहे तो ब्रह्मपदार्थच करतो. तो काढला जातो आणि नवीन मूर्तीमध्ये स्थापना केलं जातात. आणि नवीन मूर्तीला रत्नसिंहासनवरती स्थापना केलं जातं. आणि जी जुनं मूर्ती आहे ते जुनं मूर्ती मंदिराच्याच बाजूला समाधी पण आहे जगन्नाथजींचं. तिथं ते खड्डा खोदलं जातं आणि जगन्नाथजींना समाधी दिलं जातं. अशा ब्रह्मांडामधलं एकमेव असं मंदिर आहे बापरे, जिथं देवाचं समाधी, देवाचं स्मशान देखील म्हणू शकतो, ते तिथंच आहे, मंदिरातच आहे. जगन्नाथजींना आता आपण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर कोयली वैकुंठ म्हणून आहे, तिथं तुम्ही जगन्नाथजींचं समाधी बघू शकता. अच्छा. मग ते ब्रह्मपदार्थ म्हणजे आतापर्यंत ऐकले की ते हाताला सुद्धा तितकंच असं कंपन होतं त्याचं. कंपन होतात. जसं की एखादं आपण कुठली तरी एक छोटी प्राणी पकडली समजा, तो धडधडतं, मग तसं तो धडधडतो तो. हा, तो दैतापती लोक येऊन सांगतात बाहेर की पूर्ण धडधडतो तो हृदय. जसं तो हृदय जसं आपलं धडधडतो तसा तो नवीन मूर्तीमध्ये स्थापना केला जातो. आणि काही वर्षानंतर, काही कालांतराने त्या दैतापती लोकांचा मृत्यू होतो. ते पण त्यांचं सौभाग्यच, खूप म्हणजे मोठं आपल्याला देवाचं साक्षात म्हणजे बदलणं केवढं मोठं सौभाग्य आहे. ते खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं. आणि कसं बघा, म्हणजे देव कसं निवड करतो, म्हणजे कोण असेल ते लोक जे साक्षात त्याचं ब्रह्मपदार्थ शिवतील किंवा टच करतील किंवा त्याला नवीन मूर्तीमध्ये स्थापना केली जातील, इतकं गूढ आहे. आणि हे सगळं करत असताना संपूर्ण जगन्नाथपुरीमधलं लाईट्स काढलं जातं, बंद, स्ट्रिक्टली पूर्ण डार्कनेस केला जातो, पूर्ण ब्लॅकआउट जगन्नाथपुरी असते. आणि सगळे दिवा वगैरे, तुपातले दिवा लावून बसलेले असतात, सगळे भजन करत असतात. आणि हे पूर्ण होतं ते अमावस्याच्या मध्यरात्री, म्हणजे असंही काळोखच असतं तो, तेव्हा भगवंताचं ब्रह्मपदार्थ परिवर्तन होतं. आणि दुसऱ्या दिवशीपासून नवीन जगन्नाथजी दर्शन देतात. आपल्याला जसं जन्म मृत्यू जराव्याधी आहे तसं भगवंताला देखील ते चुकलेलं नाही आहे, असं ते भगवंत आपल्याला सांगतात. बापरे, म्हणजे हा सगळ्यांसाठी एक भावूक क्षण असू शकतो पुरीतल्या लोकांसाठी. खूप खूप भावूक. जसं ज्या वर्षी हे नबकलेवरम होणार आहे त्या वर्षाचं शेवटचं दर्शन म्हणजे स्नान यात्रा आहे. ज्यावेळेस भगवंत स्नान यात्रेमध्ये येतात, गजावेश किंवा त्यांचं स्नान झाल्यावर जे लास्ट जातात भगवंत पहंडी करत, ते जे लोक तिथलं लास्ट बघतात तेच आहे. त्याच्यानंतर जे भगवंत येतात ते नवीन होतात. मग त्यावेळेस त्या रात्री आपल्या जसं घरातल्या व्यक्ती जर गेल्यानंतर आपण रडतो, तसे ते बायका पूर्ण मारून घेऊन एकमेकांचं हे करत भगवंत जात असताना रडतात ते. कारण आपलं भगवंत एवढे दिवस दर्शन दिलेले आहेत, हे गेले, येणारा जो नवीन आहे पण त्यांच्याशी त्यांचं एक कनेक्शन वेगळाच असतो. खूप रडतात, खूप रडतात, खूप एकमेकांना गळाभेट करून रडतात, खूप भावुक होतात. आणि जगन्नाथजींचं एक नाव आहे दीनबंधू. उडिया कल्चरमध्ये किंवा उडिया सभ्यतामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या घरातला जो मुख्य व्यक्ती आहे, ज्याला त्यांच्या भाषेत मुखिया म्हणतात, तो जगन्नाथ आहे. आपल्या घरातील जो मुख्य व्यक्तीचं जाणं म्हणजे ते किती हे दुःखदायक असेल हे तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक उडीसा कल्चरमध्ये, प्रत्येक उडिया घरामध्ये त्यांचा घरातला मुख्य माणूस तो जगन्नाथ आहे. अच्छा. आणि तुम्हाला ऐकून वेगळंच वाटेल, ज्यावेळेस रथयात्रा असतो किंवा असं म्हणू की आपल्यासाठी ते भगवंत आहेत, त्यांच्यासाठी तो दीनबंधू आहे, त्यांचा बंधू आहे तो, असं वागलं जातं उडीसाचे लोक किंवा उडिया पुरीमधले लोक. जसं की तू असशील दुसऱ्यांचा भगवंत, म्हणजे तू असशील कोणाच तरी भगवंत, तू माझं काय ऐकत नाही. म्हणजे समजा काहीतरी काम झालं नाही, खूप नैराश्य आहे, खूप वेळा सांगून पण त्याचं काहीतरी काम झालं नाही समजा, ते लोक डायरेक्ट शिव्या देतात जगन्नाथजींना, ए कालिया तू मेरा ये काम क्यों नहीं किया.
हा डायरेक्ट रथयात्रेमध्ये जा. तू भगवंत असशील दुसऱ्या कोणाचा तरी, तू देव असतील दुसऱ्या कोणाचा तरी, तू माझा आहेस ना, तू माझ्या घरातला आहेस ना, मग माझं हे काम कर, माझं हे काम केलंच पाहिजे, असं इतक्या भावनेने उडीसाचे लोक माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणजे अक्षरशः. हो, खूप जगन्नाथजींशी त्यांचा एक Attachment बंधू. होऊन जाते. आता पण आपण दैतापती लोकांना किंवा पंड्या लोकांना विचारलं, जगन्नाथजी तुमच्यासाठी कोण आहेत? आमच्यासाठी भगवंत आहे. कोण कृष्ण म्हणतं, कोण शंकर म्हणतं, कोण कालिका म्हणतं, कोण गणपती. तुमच्यासाठी कोण आहेत? ते म्हणतात माझा बंधू आहे, माझा बंधू आहे. म्हणून बंधू मानतेला देखील त्यांनी बंधूप्रमाणे दर्शन दिलेलं आहे. आणि सालबेग जसं वर्णन आलं रथयात्रेमध्ये, एक मुस्लिम भक्त आहे. सालबेग एक मुस्लिम भक्त आहे. जगन्नाथजी त्याच्यासाठी रथ थांबतात जगन्नाथजींचं. त्या मुस्लिम भक्ताच्या मस्जिदच्या जवळ गेल्यानंतर, त्या ठराविक पर्टिक्युलर जगन्नाथजींचा रथ गेल्यानंतर सालबेगला देखील दर्शन दिलं. तुझं मला काहीच नाही, तुझं भाव आहे ना माझ्यापर्यंत. तो सालबेग खूप मोठा भक्त असतो जगन्नाथजींचा, त्यामुळे तो जगन्नाथ पण थांबतो त्याच्यासाठी, थांबून दर्शन देतो. असं खूप मोठे भक्त होऊन गेले. बलराम दास म्हणून एक भक्त आहेत, त्याची एक प्रेमिका होती जे वेश्या व्यवसाय करणारे होते. तो बलरामदास तिच्याकडे गेला होता आणि सकाळ झाल्यावर कळलं की आज रथयात्रा आहे. अरे बापरे, मी इथं काय केलं? माझं तर ड्युटी आहे, माझं तर काम आहे रथाकडे जाणार, रथ ओढणं, माझं तर रथावरचं ड्युटी आहे, रथावर चढायचं आहे. मग ज्यावेळेस बलरामदासाने तिथं गेलं आणि तिथल्या लोकांनी हकलून दिलं त्याला, अरे तू तर एक वेश्यापाशी जाऊन आलेला आहेस, तू डायरेक्ट रथावर चढायलाच, म्हणून हकलून देतो. बलरामदास खूप संतापतो, खूप नैराश होतो, खूप दुःखाने समुद्राच्या किनारी जातो आणि तिथे छोटे छोटे 3 रथ बनवतो बलरामदास. असं म्हणतो की मी हे रथयात्रा उत्सव मी तुमचा साजरा करणार, कारण माझ्या मनात मी चुकीचं काम केलंय, त्याचं प्रायश्चित्त मला कधी ना कधी भोगावंच लागेल, पण माझ्या मनातल्या भावना तर तुमच्याविषयी क्लिअर आहेत. जगन्नाथ आणि माझ्यामध्ये कोणी नाही आहेत, माझं कर्म जर चुकीचं असलं तरी. तसं म्हणून तो जगन्नाथजींचा रथ तिथं बनवतो. आणि इकडे पुरीमध्ये रथावर जगन्नाथजींना हत्ती लावलं जातं, घोडे लावलं जातं, रथच ओढत नाही. 20-25 लाख लोक रथ ओढण्याचा प्रयत्न करतात. गजपती महाराज म्हणजे तिथले जे राजे आहेत, त्यांच्या तिथं जाऊन जगन्नाथजींना विनवणी करतात, काय चुकलं का प्रभू माझं, तुम्ही का निघत नाही आज, काय भोगमध्ये काय चुकीचं झालं किंवा काय रिच्युअलमध्ये काय चुकीचं. तर म्हणतात माझा भक्त आला होता तर बलरामदास, त्याला तुम्ही हकलून दिलं. आणि तो मी आता इथं कुठं आहे, माझं तर रथ तिथं त्यांनी 3 बनवलेलं आहे, मी तिथं आहे, समुद्राच्या किनारी मी तिथं आहे, तिथं माझा रथयात्रा चाललाय. म्हटल्यानंतर सगळे लोक जाऊन बलरामदासला घेऊन येतात, आमचं चुकलं तू ये आणि आपण इथे रथयात्रा, इथं आल्यानंतर रथ पुढे जातो. अशा खूप जगन्नाथजींचे लीला आहेत. अगदी शेवटी जाताना एक प्रश्न विचारते की जगन्नाथजींचा प्रसाद हा कधीही कमी पडत नाही आणि कधीही उरत नाही, तर आणि ती शिजवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे. असं म्हटलं जातं की जगन्नाथ का भात जगत पसारे हात. म्हणजे आज तुम्ही 1 लाख लोक आले मंदिरामध्ये, तर 1 लाख लोकांमधून एकही भुकेल्या पोटी कोणी जात नाही, सगळं पूर्ण पोट भरून खाऊन जाणार. आणि उद्या 5च लोक येऊ दे, ते पण पोट भरून जेवण करून प्रसाद घेऊन जाणार, पण एक कण पण अन्नाचं उरत नाही. हो ना, खरंच. आणि कमी पण पडत नाही, कमी पडत नाही आणि कोणाला उरत पण नाही, पुरत पण, सर्वांपर्यंत अन्न पोहोचतं. जगन्नाथजींचं जसं आपण सत्ययुगामध्ये बद्रीनाथ ज्याला म्हणतो, महाविष्णू तिथं ध्यान किंवा विश्रांती करायला जातात. रामेश्वरममध्ये भगवान विष्णू स्नान करायला जातात. त्याच्यानंतर द्वारकाधीशमध्ये भगवान विष्णू शृंगार होतात, द्वारकाधीश राजा होतात. तसं महाविष्णू जगन्नाथपुरीमध्ये भोजन करायला येतात. अच्छा. त्यामुळे जगन्नाथचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही जगन्नाथपुरीला जाल, महाप्रसादाशिवाय येऊ नका, कारण महाप्रसादे गोविंदे, महाप्रसाद में ही गोविंद बसता है असं आमचे चैतन्य महाप्रभू म्हणायचे. त्यामुळं जगन्नाथपुरीमधला जो प्रसाद आहे तो खूप गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि तिथला जो रसोई घर आहे, किचन आहे, सगळ्यात मोठं किचन आहे म्हणून, मोठं तरी आहे. सांगायचं झालं तर त्यावेळेसच्या काळात म्हणजे
कमीत कमी त्याचं एक गणना करायला गेलं तर 1000-2000 वर्षापूर्वीचं असं म्हटलं जातं त्याला. आधुनिक आहे आता देखील बघा, अच्छा. शास्त्रीय आहे, वैज्ञानिक आहे, सर्व गुण संपन्न आहे. आणि आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मिक्सर वगैरे वापरला जात नाही, सगळं दगडावर हे केलं म्हणजे जातं. चुलीवर शिजवलं जातं? सगळं चुलीवर सुद्धा. ओ. जवळपास 750 चूल आहेत. जगातील सर्वात मोठं स्वयंपाकघर हे पुरीमध्ये आहे. तुम्हाला जर जगातील सर्वात मोठं किचन बघायचं असेल, डिस्कवरी हिस्ट्री TV ऑफ HD ने देखील त्यावर रिसर्च केलेला आहे, त्यावर ते एपिसोड पण दाखवलेला आहे. जगन्नाथपुरीमध्ये 750 चूल आहेत आणि मातीच्या भांड्यामध्ये तिथं अजून पण अन्न शिजवलं जातं. आणि किचन सुरू होण्याच्या आधी यज्ञ केलं जातं, शेणाने पूर्ण सारवलं जातं. अनेक वैज्ञानिक पद्धतीने पूर्ण न्यूट्रिशन युक्त जेवण तिथं महाप्रसाद तिथं बनवलं जातं जगन्नाथजींना. तिथं खूप वैशिष्ट्य आहेत किचनचं असं बघायला गेलं तर खूप. आणि आपण जसं थोडं थोडं टाकत जातो, थोडंसं फोडणी देतो, नंतर थोडंसं परत मीठ म्हणजे घालतो. ते आदिवासी पद्धत. ते हे इथलं जे अन्न आहे ते आदिवासी पद्धतीने बनतं. सगळं एकदम टाकायचं, सगळं एकदम. आता भांडे ठेवलं जातं, मातीचं भांडे असतं, सगळं जे काही त्याच्यामध्ये वस्तू आपण घालणार आहे, जे काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहे ते एकदम घातलं जातं. म्हणजे खिचडी करायची असेल तर डाळ, तांदूळ, तिखट, मीठ, मसाला सगळं एकदम कुठल्याही टाकायचं. भाजी. ओके. आणि असं पण म्हणलं जातं की जगन्नाथजींना 56 भोग लावलं जातं असं आपण म्हणतो, कारण त्याला कृष्णाशी जोडलं जातं. पण जगन्नाथजींच्या स्वयंपाकघरामध्ये 56 भोग नाही, मिनिमम 120 ते 130 रोज पदार्थ जगन्नाथजींना बनवतात. रोज 6 वेळा भोग लागतो जगन्नाथजींना. त्यापैकी 2 जे भोग असतात ते मोठे भोग असतात आणि बाकीचे जे भोग आता सुवर्ण थाळीमध्ये बनवलं जातं ते 120 ते 130 प्रकारचे व्यंजन तिथं जगन्नाथजींना बनवलं जातं. एवढं जगन्नाथजींना तिथं भोग लावलं जातं. त्याच्यानंतर ते अनेक भक्तांसाठी आनंद बाजार म्हणून मंदिरामध्येच जिथं जगन्नाथजींचं प्रसाद खाल्लं जातं तिथं येतं. आणि तिथलं वैशिष्ट्य आनंद बाजारचं असं अजून एक वैशिष्ट्य आहे की आपण कुठल्याही खुर्ची टेबलवर बसून नाही खाऊ शकत, ते खालीच बसून खायचं. आणि कुठलाही जाती धर्माचा असो, समजा एखाद्या ब्राह्मण व्यक्तीने भोजन करत बसले, कुठल्याही जातीचा येऊन त्याच्या ताटामध्ये खाऊ शकतो. एखादा कुत्रा जरी एखादा पशु प्राणी देखील तो प्रसाद खाल्ला तरी तो हे होत नाही, उष्ट होत नाही. तुम्हाला तो महाप्रसाद, तो शेवटपर्यंत तो महाप्रसादच मानला जातो. आणि अजून एक महाप्रसादाचं हे म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे जसं आपल्याला काहीतरी आजार वगैरे असेल तर ते महाप्रसाद घेतात आणि साक्षात ते एक टॅबलेट्स आहे किंवा एखादं औषध आहे त्याच्याप्रमाणे ते ग्रहण केलं जातं आणि त्यांचे सगळे आजार तिथून निघून जातात असं म्हटलं जातं. अनेक रहस्य किचनच्या बाबतीत. आणि किचनचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान महाविष्णूसाठी लक्ष्मीजी बनवतात जेवण तिथलं. आणि एकादशी तिथं केलं जात नाही. तुम्ही एकादशी दिवशी जर जगन्नाथपुरीमध्ये गेलात, माझं एकादशी मी हे खाणार नाही, मी चिप्स खातो, केळी खातो, तुम्हाला लोक तिथले जे पंडे लोक आहेत ते ओढून घेऊन जातील, तुम्हाला पूर्ण पोट भरून जेवण खाऊ घालतील. पण उपवास चालत नाही. कारण उपवास का चालत नाही? कारण तिथं जे बनलेलं जे जेवण आहे साक्षात लक्ष्मीजी बनवतात. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते जे अन्न भोग बनतं ते खूप कमी वेळात बनतं, 10 ते 15 मिनिटात सगळं बनून जातं तिथे. एवढं मोठं भोग. आणि जगन्नाथजींना ज्या गुहेतून गाभाऱ्यामध्ये व्यंजन घेऊन जातात तिथे एक अग्नीश्वर महादेवाचं मंदिर आहे. अग्नीश्वर महादेवाचं जर चुकून जर कुठलं व्यंजन राहिलं असेल तर अग्नेश्वर महादेव त्याला पूर्ण बनवतात, त्याला पूर्ण बनवूनच आतमध्ये पाठवतात असं म्हटलं जातं. खूप गूढ आणि खूप रम्य आहे. आणि असं वाटतं की आता मला असं वाटतं की एकदा कधी मी जाईन. आणि म्हणजे मला नाही, रादर जे सगळे हा पॉडकास्ट बघतायत त्यांना सगळ्यांना अशी इच्छा होईल की नक्की एकदा तरी जाऊन साक्षात याची देहा, याची डोळा आणि याची जन्मी जगन्नाथजींचं दर्शन व्हावं. तर काही पॉडकास्ट आपल्या एकदम जवळचे असतात आणि ते शूट केल्यानंतर तुमची मानसिक अवस्था इतकी वेगळी होऊन जाते. तसंच काहीसं माझं झालंय. भारावलेल्या अवस्थेत आज मी आहे. इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि मला असं वाटतं हीच कुठेतरी जगन्नाथजींचीच लीला असेल ना, की आज आपण यांच्याविषयी बोलावं. काही दिवसातच रथयात्रा पण आहे.
तर तुम्ही सगळ्यांनी रथयात्रेचा जरूर टी व्हीवर किंवा प्रत्यक्ष आनंद घ्यालच, पण या एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही जगन्नाथजींपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. सो आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जगन्नाथजींविषयीचे काही वेगळे अनुभव असतील तर ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा एपिसोड आवडला असेल तर जय जगन्नाथ कमेंट करायला विसरू नका. तर खूप खूप आभार आपले हो, हो. की आपण इथे येऊन आज इतकी छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली. हो. आणि तुमचे पण खूप खूप आभार. म्हणजे हे जे कार्य आहे किंवा हे जे पॉडकास्ट आहे फक्त पॉडकास्ट नसून हे एक त्यांचीच लीला आहे. त्यांचं गुणगान गायला पाहिजे. असं म्हणतात की देव कुठं आहे. आपण जरा पंढरपूरच्या विठोबाला विचारलं देव कुठं आहे, तर मी भक्तांच्या संगतीत आहे, भक्तांच्या कीर्तनामध्ये आहे, भक्तांच्या कथेमध्ये आहे असं म्हटलं जातं. हे पण काय कथेच्या पेक्षा कमी नाही आहे. त्यामुळं मला बोलवलात, मला अजून एकदा बोलण्याची संधी दिला जगन्नाथ कल्चरवरती किंवा जगन्नाथाच्या सगळ्या लीलावरती. त्याबद्दल तुमचेही मनस्पूर्वक आभार आणि धन्यवाद. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.